नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज एक मंगल दिन म्हणता येईल माझ्यासाठी. आणि आज एक खूप मंगल दिन आहे. वाढदिवस तर रोज असतो हो, पण जन्मदिवस आहे आज. वाढतो मी रोज, पण जन्मलो एकदा होतो. त्यामुळे जन्मदिवस आज खूप छानरित्या काल रात्री सुरू झाला. आपल्या सेशन मध्ये आपण सर्व उपस्थित मंडळींनी सर्वांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या होत्या. आणि आज दिवसभरामध्ये सुद्धा अक्षरशः न भूतो न भविष्यती अशा सर्व शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर आज झाला. मला खूप आनंद झाला. खूप तुम्ही सर्वांनी उपस्थित अनुपस्थित प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्या सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. आणि खूप 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 मजा आली. आजचा दिवस सोनियाचा दिवस म्हणता येईल, त्यामुळे हे एक थोडं सोनेरी रंगाशी मिळतं जुळतं काहीतरी मी असं एक ठेवलं आहे, घातलं आहे. तर सोन्याचा दिवस आहे आज. अर्थातच माझ्यासोबतच माझा मामा प्रकाश नांदापूरकर याचा सुद्धा आज बर्थडे आहे. आज मी पण स्वतःला खूप लकी समजतो की मामा भांजे हे एक वेगळं रिलेशन असतं. जगातले कुठले रिलेशन वेगळे, मामा भांजे एक वेगळं रिलेशन असतं. आणि त्यात सुवर्णयोग असा की मामा भांजेचा वाढदिवस आहे एकाच दिवशी, तर ते एक सोन्याहून पिवळं असा एक योग असतो. मी अर्थातच आजचे स्पीकर आपल्याकडे आहेत. आज खूप छान विषय आहे आपल्याकडे, त्यांच्याकडे जाणारच आहे. तत्पूर्वी मी प्रकाश नांदापूरकर माझा मामा आहे, तो सर्वांना थँक्यू म्हणू इच्छितोय. आपण सर्व उपस्थित मंडळी, अनुपस्थित मंडळी, ज्यांनी आम्हा दोघांनाही विश केलाय. तर मी प्रकाश मामाला, मामा प्लीज अनम्यूट, vote of thanks. Thank you. Hello. हा येतो. बोल मामा. हा, थँक्स अ लॉट. सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या, धन्यवाद. असेच आशीर्वाद आणि शुभेच्छा राहू द्या. थँक्स. ओके, थँक्यू सो मच मामा. हॅपी बर्थडे टू यू टू. श्रीपाद जोशी यांनी एक चॅट मध्ये छानशी कविता दिली. प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल, खुलावेस तू सदा बनून हसरे से फूल. संकेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू श्रीपाद दादा. आज विशेष सांगायचं म्हणजे सर्वांच्या शुभेच्छा तर खूप आवडल्याच, प्रश्नच नाही त्यात काय हे नाही. सर्वच जण मनापासून आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देत असतात. आणि तो एक महत्वाचा दिवस प्रत्येकासाठी असतो. पण खास म्हणजे सर्वांचा मी ऋणी आहेच. सर्वांनी खूप खूप विशेष केले आहेत, सर्वांचा मी ऋणी आहे. पण काल शार्प 12 वाजता मला एक छानसं गिफ्ट माझ्या मयुरीताईंनी मला दिलंय. तर मी ते सर्वांना दाखवू इच्छितो. तिने रामचंद्र महाराज पारनेरकर यांना स्वतःच्या हस्ते रेखाटून तिने हे चित्र मला गिफ्ट दिलं आहे. मी शेअर करेलच सर्वांना. थँक्यू मयुरीताई, थँक्यू सो मच. हे खूप छान वाटलं मला. त्यानंतर अंजू काकू असतील, यांनी एक खूप सुंदर कविता माझ्यासाठी केली. त्यानंतर आमचा सचिन मामा आहे, त्याने खूप छानशी कविता माझ्यासाठी केली. त्या सर्वांचा आभारी आहे मी. खूप छान छान मेसेजेस आलेत. कुणाकुणाचा उल्लेख करू असं मला झालेलं आहे आज. त्यानंतर आमच्या योगेश दादाने, दीपूताईने आणि सर्वच ग्रुपवर, म्हणजे कोणाकोणाचं नाव घेऊ उगाच. आता मी कोणाचं नाव घ्यायचं राहिलं तर मला ते उगाच खंत वाटेल. मी सर्वांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. अर्थातच आई वडील,
आजी आजोबा, मंगला आजी, नांदापूरकर आजोबा माझे, आपले लक्ष्मीकांतराव आजोबा, लीलाबाई आजी, या सर्वांच्या पुण्याईने आज सर्वांना मी मिस करतो आहे, आजी आजोबा आणि बाबूराव आजोबांना सुद्धा. आणि आपण सर्वजण मिळून एकदा छान जल्लोषामध्ये हाच वाढदिवस असाच साजरा करूया असे मी आश्वासन देतो. आणि थँक्यू म्हणतो सर्वांना. माझी बहीण असेल गायत्री, तिचे पण खूप खूप कौतुक. आज दिवसभर लगबग चालू होती आईची, गायत्रीची. स्पेशल पदार्थ, गोडधोड वगैरे जे म्हणतो आपण, खूप छान रित्या आज खूप मजा आली. खूप सोन्याचा दिवस होता आज. मला वेळ मिळाला नाही, म्हणजे खूप भारावून गेलो आहे. आणि कदाचित मला असं वाटतंय आपण हे जे कनेक्टेड राहतोय रोजच्या रोज, या गोष्टीमुळे या वाढदिवसामध्ये खरंच न भूतो न भविष्यती अशी एक भर पडली, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे. कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल माझ्या तोंडून, ज्यांनी विशेष केले आहेत, मला सर्वांचे मी खूप आभार मानू इच्छितो. पण ज्यांचे नाव माझ्याकडून अनावधानाने राहिले असतील, इंटेन्शनली तर आपण असं कधी घडणार नाही, पण अनावधानाने जर कुणाचं नाव थँक्यू म्हणण्यासाठी राहिलं असेल, तर मी माझ्याकडून सुद्धा आणि आमचे को होस्ट प्रकाश नांदापूरकर, माझा मामा, याच्यातर्फे सुद्धा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि फार तुम्हाला तात्कळत न ठेवता मी आज विषयावर जाऊ इच्छितो. आपण पुन्हा बोलूया सेशन झाल्यानंतर. पण आजचे आपले सॉरी, एक बर्थडे बॉय जे आहेत आपले, दुसरे बर्थडे बॉयज म्हणून, तर मामाला काही बोलायचं आहे. प्लीज मामा, व्हिडिओ व्हिडिओ ऑन कर, बोल. येस थँक्यू. सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या, थँक्यू. आणि संकेत, तुला बर्थडे विश करायचं राहिलं होतं म्हणून मी परत तुला रिजॉइन केलं. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. थँक्यू. दोघांना म्हणू शकतो. रिपीट कर ना एकदा. हॅपी बर्थडे आपण दोघांना, हॅपी बर्थडे टू यू आपण सेम टू यू म्हणू शकतो एकमेकाशी. सेम टू यू. थँक्यू मामा. आजी आहे मागे, आजीलाही खूप खूप थँक्यू. आज वडीलधाऱ्या सर्वांची, जे आपल्यात नाही येत आता, त्यांची खूप आठवण येते. आजोबा लक्ष्मीकांत आजोबा असतील, बाबूराव आजोबा असतील, हे यांचं आमचे बाबूराव आजोबा, लक्ष्मीकांत आजोबा तर सोबत असायचे. बाबूराव आजोबा खूप वेळेवर ऑन टाइम, म्हणजे खूप म्हणजे असं पटकन फोन करायचे. त्यांना कळालं, त्यांच्या लक्षात आलं की हा काय चाललंय, असं एक त्यांचं एक छान एक पॅटर्न असायचं त्यांचं. एक खूप मिस करतो आम्ही आमच्या आजोबा. थँक्यू फॉर सचिन पाटील. सचिन पाटीलनी कविता बनवली, त्याबद्दल थँक्स टू सचिन पाटील. दोघांसाठी बनवली त्याने, सचिन मामाने माझ्यासाठी आणि प्रकाश मामासाठी सुद्धा केली कविता. सो आपण खूप खूप ऋणी आहोत आम्ही सर्वच जण. ऋण मागणं हे खूप आयुष्यामध्ये महत्वाचं असतं. ऋण निर्देश, ऋण भाव आपल्या मनामध्ये असणं खूप आवश्यक असतं असं मला वाटतं. आपण फार विषयाला फाटे न फोडता, नाहीतर तुम्ही म्हणाल हा काय सेल्फ सेंटर्ड गिरी करतो की काय, त्यामुळे आपण विषयाला जाऊया. पण वाढदिवस आहे आज, माझा दिवस आहे आज, सहन करा, काही होत नाही. एवढं तर अधिकार आहेच, आपलेच लोक आहेत सगळे. आणि त्यात सोबतच आजचा एक दुसरा एक ऑकेजन आहे. विशाखा ऋषिकेश काळेकर हिचा वाढदिवस आहे, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. त्यांना सुद्धा उपस्थित ग्रुप मधल्या सर्वांकडून मी वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. म्हणजे ऋषिकेश आणि विशाखा यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी पण आहे आणि विशाखा वहिनीचा सुद्धा वाढदिवस आहे. असा एक काय म्हणतात त्याला, सुवर्णयोग, सोन्याला घासून अजून जर काही चांगलं होत असेल त्याच्यात, तर ते तसं आहे ते. तेवढी माझी प्राज्ञा नाही, मी काही अजून काय असेल सोन्यापेक्षा चांगलं त्याचं काही ज्ञान नाही मला. पण त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आजच्या विषयाकडे वळूया.
आपल्याला काल जीवन कला आपण काल शिकलो. जीवनातले चढ उतार असो किंवा सुख दुःख असो, सगळ्याच बाबतीमध्ये आपण जीवनात कुठे कसं वागलं पाहिजे, कुणाशी कसं वागलं पाहिजे आणि एक समयावच्छते करून प्रपंच परमार्थ कसा केला पाहिजे, या गोष्टींचा आपण काल आदरणीय सचिन मामा पाटील यांचं काल छान निरूपण आपण ऐकलं. लाईफ इज अन आर्ट वर बोलले ते. आपलं टॅगलाईनच आहे लाईफ इज अन आर्ट. आपण जो सेगमेंट करतोय त्याचं नावच आहे. असं एक एक पायरी आपण चढत जातोय असं मला वाटतं. आपण आधी आयुर्वेदात गेलो, म्हणजे आधी शरीर चांगलं पाहिजे, त्यानंतर मनाकडे गेलो, पॉझिटिव्हिटीकडे. ऋषिकेश दादाने पॉझिटिव्हिटीवर आपल्याला पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, मेंदूकडे गेलो असं म्हणूया, म्हणजे माइंडवर बोललो आपण. म्हणजे बघा, हा शरीर झालं, मन झालं, त्यानंतर आपण अध्यात्माची कास धरली, पुन्हा एकदा शरीर घेतलं, मनाला चांगलं केलं, पुन्हा एकदा शरीर घेतलं, पुन्हा डॉक्टर उल्हास मामांचं आयुर्वेदावर दुसरं सेशन घेतलं. त्यानंतर आपण पसायदानाकडे गेलो. जीवनाचा अर्थ ज्या गीतेमध्ये सांगितलं आहे त्याचा संक्षिप्त गीता असं म्हणूया आपण हवं तर पसायदान एक ते आपण बघितलं, ते ऐकलं. मग तिथून आपण काल जीवन जगताना येणारे संघर्ष आणि कसा संपर्क असावा, लोकसंग्रहाबद्दल मी काल तुम्हाला सांगितलं. लोकसंग्रह आपले वडीलधारे मंडळी असो किंवा आपले ज्येष्ठ लोक असो, यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. आणि आजच्या काळामध्ये मी अशी थोडीशी खंतच म्हणू असं मी व्यक्त करू इच्छितो की थोडा लोकसंग्रहाच्या बाबतीत थोडीशी आपण मानसिकता थोडीशी बदलली आहे लोकांची. असो, तो निराळा विषय आपण त्यावर्षी एकदा नंतर घेऊ. पण ज्येष्ठांबद्दल मी सांगत होतो की ज्येष्ठांनी कसं आपल्याला लोकसंग्रह शिकवला. जसं मी नाव घेतले काल, आमचे मालेगावचे बाबा असतील, माझे आजोबा लक्ष्मीकांतराव लाटकर असतील, माझे बाबूराव आजोबा असतील, नांदापूरकर आजोबा, त्यानंतर हनुमामा असतील, या सर्वांनी आयुष्यभर, फक्त आता मी नाव घेतले त्यांचंच नाही, पण अजूनही मंडळी आहेत, भरपूर मंडळी आहेत अशी, ज्यांनी लोकसंग्रहावर काम केलं, आयुष्यभर लोकसंग्रह ठेवला. आपले भावंड या सगळ्या गोष्टींवर त्यांनी वर्क केलं. आणि हे आपण खूप लकी आहोत, आज आपला लोकसंग्रह आपण एवढे जण जॉईन होत आहोत. या सगळ्या गोष्टी त्यांची कृपा आहे, वडीलधाऱ्या माणसांची. ते झालं की आज आता आपण आलोय की आपण आयुष्यामध्ये जगताना कोणाला तरी एक आपलं आदरच तिथ्याचं स्थान असं आपण मानू इच्छितो. कोणीतरी आपला एक हिरो असतो, कोणीतरी एक आपली अशी एक पर्सनॅलिटी असती ज्यांच्यावर आपण खूप विश्वास करतो, ज्यांचा आपण मार्ग, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी मंडळी खूप होऊन गेली आहेत. कोणाकोणाचा अभ्यास करावा अशी परिस्थिती आहे, खूप होऊन गेलेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास यांनी एक नवा पायंडा टाकला. आपला धर्म काय आहे सांगितला. धर्म म्हणजे जात या विषयावर न जाता तो निराळा विषय, पण धर्म काय असावा, माणूस म्हणून माणसाचा काय धर्म आहे, या बाबतीत आयुष्यभर दोघांनी काम केलं. मी फार या गोष्टीवर नाही सांगणार, त्यासाठी आज आपले अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यामध्ये एक आहेत. आमचे जावाई आहेत लाटकर कुटुंबियांचे, सुरेश लाटकर आणि अंजली लाटकर यांच्या ज्येष्ठ कन्या आमच्या प्राचीताई, त्यांचे ते हसबंड मिस्टर मंदार पत्की. तर ते सॉफ्टवेअर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत बाय प्रोफेशन, आणि सध्या ते TCS पुणे येथे कार्यरत आहेत. आणि त्यांचा वेगळा असा परिचय करून द्यायचा म्हटलं तर सतत उद्योग असं म्हणतात ना, तर तो गुण त्यांच्यामध्ये खूप आहे. सतत उद्योग त्यांचा चालू असतो. म्हणजे लिखाण असो, हिंदीवर त्यांचं खूप छान प्रभुत्व आहे, खूप छान हिंदी बोलतात ते, हिंदी लिहितात सुद्धा. त्यांना मी अशी रिक्वेस्ट केली होती की आज आपण हिंदीतच करूया, पण विषय समर्थ रामदासांचा आहे, स्वामी विवेकानंदांचा आहे, आपण हिंदीवर पुन्हा जाऊया एके दिवशी. तर सिंगिंग असो, डान्सिंग ते छान करतात, नाटक लिहितात, सर्व गोष्टींचं खूप छान त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि मजा येणार आहे आजच्या सेशनला सुद्धा. मी मंदार भाऊजींना आमंत्रित करतो आणि स्वागत आहे मंदारजी. मंदार प्लीज अनम्यूट.
हा केले, अनम्यूट केले. येस दिसतंय का? हो हो ओके. मी आता माईक हँड ओव्हर करतो मंदार भाऊजींकडे आणि आपण सर्वजण शांत चित्ताने आजच्या या सेशनचा आनंद घ्यावा. आणि खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट मंदारजी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू संकेत, थँक्यू. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि सगळ्यात पहिले प्रकाश मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि संकेत, तुला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि संकेत, तुला विशेष थँक्यू. तू जो उपक्रम सुरू केलेला आहेस त्याबद्दल तुझे विशेष आभार आहेत. आणि हा व्यासपीठ तू देऊ केलेला आहेस आमच्यासारख्या नवोदित लोकांसाठी प्रस्तुत केलेला आहे. आम्हाला संधी मिळते सगळ्या लोकांसमोर प्रस्तुत करायची, तर त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. संकेत, दिसतंय ना माझं? परफेक्ट आहे. दिसतंय, सगळ्यांना दिसतंय. परफेक्ट दिसतंय ना? हो, दिसतंय. ओके, चला आता सुरुवात करूयात आजच्या विषयाबद्दल. तर आजचा विषय मी निवडलेला आहे स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास यांचा अल्प परिचय आणि त्यांचे कार्य. जेवढं काही माझं वाचन आहे आणि थोडंफार माझं जे काही आकलन आहे त्यांच्याबद्दल मी थोडा प्रयत्न करतो या सेशनच्या माध्यमातून सगळ्यांसमोर प्रयत्न करतोय. छोट्या तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे चूकभूल माफ असावी. खूप जाणकार लोक आहेत या ग्रुपमध्ये, त्यामुळे काही चुकलं सुद्धा प्लीज तुम्ही करू शकता. तर सुरू करूया. तर आज मी या दोघांचं मी का घेतलं आहे ह्याचं मी पहिल्यांदा कारण सांगतो. माझ्या आकलनाप्रमाणे या दोघांमध्ये मला खूप समानता जाणवली. सर्वात पहिले दोघांबद्दल सांगायचं झालं तर दोघंही खूप अंडर रेटेड राहिलेले आहेत. अंडर रेटेड म्हणजे ते लोकांपर्यंत खूप कमी पोहोचले किंवा पोहोचलेच नाहीत किंवा फार मर्यादित तऱ्हेने पोहोचले, किंवा त्यांचे कार्य जे लोकांना ऍक्च्युअली त्यांना जे समजून सांगायचं होतं त्या पद्धतीने न समजता लोकांनी त्यांना काहीतरी भलतंच समजलेलं आहे. तर या गोष्टी फार विचित्रपणे या लोकांसोबत झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणात का होईना आपण या माध्यमातून लोकांना त्याची ओळख करून द्या, जर कोणाला नसेल तर. जेव्हा आपण स्वामी विवेकानंद असं विचार करतो किंवा आपल्याला कोणी विचारलं की स्वामी विवेकानंदाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला, किंवा आपण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आपण काय माहिती आहे, तर आपल्याला काय आठवतं? स्वामी विवेकानंद एक भगवाधारी संन्यासी आहे. त्यांनी शिकागो येथे सर्वधर्म परिषदेमध्ये भाषण दिले आणि माझ्या बंधू भगिनींना असं आवाहन केलं, सगळे लोक उठून टाळ्या वाजवत होते, स्टँडिंग ओवेशन दिलं. एवढंच माहिती होतं लिटरली. म्हणजे शाळेत असताना मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा जास्त कोणाला वेगळं काही माहिती असेल. तर हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या शाळेमध्ये काय शिकवलं गेलं? बाबर, अकबर, हुमायून आणि काय भलतं सलतं, या गोष्टी शिकवायची काहीच गरज नव्हती. आता बघितलं तर काय मिळालं त्यातून काहीच मिळालं नाही. आणि या गोष्टी ज्या ऍक्च्युअल आपल्या पिढ्यांना शिकवल्या गेल्या पाहिजेत त्या सोडून ह्या सगळ्या शिकवल्या गेल्या, त्यामुळे आपलं दुर्दैव समजत. पण ठीक आहे, जे झालं ते गेलं. तर आता आपण ह्याच्या पुढे या लोकांचा अभ्यास करून आपल्या पुढच्या पिढीला चांगलं देण्याचा प्रयत्न करूयात. तर पुन्हा येऊयात आपण. हे दोघांचं बाह्यरूप काय आहे? भगवे वस्त्रधारी संन्यासी म्हणले तर दोघांचे लिखाण वेद, उपनिषद ह्यांचा सार, वेगवेगळ्या ग्रंथांचे लिखाण, त्याचबरोबर यांचे विचार कसे प्रगतिशील. प्रगतिशील म्हणजे कसे की अनाठाई आपल्या धर्मावर कुठेही टीका केली नाही. नाहीतर आजकालचे अंधश्रद्धा निर्मूलनवाले जे प्रगतीच्या नावाखाली किंवा आधुनिक विचारांच्या नावाखाली उठसूट आपल्या धर्मांचे सगळे चालीरीती वाईट, आपल्या धर्मामध्ये हे वाईट, हे चांगलं नाही, ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही, या आवेशात बोलत असतात. पण विवेकानंद स्वामींनी किंवा ह्यांनी असं काहीही केलं नाही. हा, विवेकानंद स्वामींनी हिंदू धर्माची समीक्षा जरूर केली आहे. समीक्षा आणि टीका यांमध्ये फरक आहे. त्यांनी समीक्षा काय केली की काही चालीरीती चूक आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत किंवा त्या बदलल्या गेल्या पाहिजेत. पण त्यांनी असं कुठंही लिहिलेलं नाहीये की आपण जे करतो ते मुळापासून चूक आहे किंवा हिंदू धर्म चूक आहे, असं कुठेही त्यांनी म्हणलेलं नाहीये. आणि ह्यांचे जे लिखाण आहे ते काळाच्या एकदम पुढे आहेत. म्हणजे आता विचार करा, समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक जे लिहिले आहेत ते 400 वर्षापूर्वी लिहिले, आणि विवेकानंदांचं जे लिखाण आहे ते जवळपास 150 वर्षापूर्वीच आहे.
पण त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते आजही जशाच्या तसं तंतोतंत लागू होतं. म्हणजे मी एक्झाम्पल देईल तुम्हाला पुढे जाऊन काय आहे ते. पण तर त्यांचे किती दिव्य दृष्टी, किती विद्वान लोक ते, त्यांच्या विद्वत्तेचं म्हणजे काय सांगणार आपण. म्हणजे 400 वर्षापूर्वी लिहिलेली गोष्ट आजही तंतोतंत लागू होते. 150 वर्षापूर्वी लिहिलेल्या गोष्टी लागू होतात. यापेक्षा विद्वत्तेचं उदाहरण काय असू शकेल. आता आपण काय लिहिलं 2 वर्षांतर आपण त्याला वाचलं तर आपल्याला हसू येईल. मी काय विचार करत होतो 2 वर्षापूर्वी किंवा काय त्याचं काही आता लागू होत नाही किंवा अशा बरेच गोष्टी असू शकतात. पण या लोकांचं तसं नाहीये. आणि या लोकांचं महानतेचं किंवा विद्वत्तेचं उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराज जे आपले आराध्य दैवत आहेत ते समर्थ रामदासांकडून मार्गदर्शन घेत रामकृष्ण परमहंस सारखा विद्वत्ता माणूस यांनी विवेकानंद स्वामींना दीक्षा दिली आणि त्यांना आपलं शिष्य बनवलं. यापेक्षा या दोघांचे विद्वत्तेचं अजून काय परिमाण असू शकेल. स्वामी विवेकानंद एकदा त्यांच्या शिष्यांना त्यांच्या शेवटच्या निर्वाणाच्या दिवशी म्हणाले की मी 1500 वर्ष पुरेल एवढं लिखाण करून ठेवलेले आहे. आता हे तुमच्या पुढच्या पिढीवर अवलंबून आहे, तुम्ही ते कसं आत्मसात करता आणि त्याला कसं निभावून नेता. पण मी माझं काम केलेलं आहे. आता मी 39 वर्षात, त्याने 39व्या वर्षी समाधी घेऊन या जगातून निवृत्ती घेतलेली आहे. तर मी सांगत होतो त्यांच्या लिखाणांबद्दल. तर दोघांनाही तात्कालिक लिहायचे नव्हते, त्यांना पिढ्या घडवायच्या होत्या. बरं, त्यांनी असं सांगितलं का की तुम्ही वैराग्य घ्या, संन्यासी व्हा, हे जग माया आहे, ये सब माया है, कुछ नहीं रखा है, सब हिमालय चले जाओ? नाही, असं नाही. उलट त्यांनी जे सांगितलंय ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दैनंदिन आयुष्य जगताना आपण कसं वागलं पाहिजे, काय आचरण केले पाहिजे हे सांगितलं आहे. बरं, नुसतं त्यांनी आपल्यापुरतं एका पर्सनल माणसापुरतं चांगलं वागा असं दिलंय का? नाही. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पहिले स्वतः चांगले वागा, आपल्या आसपासच्या लोकांना चांगलं वागायला लागा, त्यानुसार नंतर तुमच्यातर्फे तुमच्या पिढ्या चांगल्या वागायला लागतील आणि ज्या पिढ्या चांगल्या वागतील तेव्हा त्यायोगे तुमचा देश पण एक चांगला घडेल. तर हे एक प्रकारे त्यांचं एक म्हणजे काय म्हणू आपण, क्रांतिकारक विचारच होते. आपल्याला क्रांतिकारक म्हणले की काय आठवतं? मंगल पांडे किंवा भगतसिंग, हे क्रांतिकारक आठवतात. पण मी स्वामीजी आणि समर्थांना वैचारिक क्रांतिकारक म्हणेल. त्यांनी वैचारिक क्रांती घडवून आणायचा प्रयत्न केला की ज्यायोगे पिढ्या चांगल्या घडतील आणि या देशाचा विकास होईल. तर सुरुवातीला आपण स्वामी विवेकानंदांबद्दल बोलूया. काही लोक इंग्लिशमध्ये असं म्हणतात की डेस्टिनी चाइल्ड. डेस्टिनी चाइल्ड म्हणजे काय की काहीतरी अवतारित पुरुष किंवा अवतारित काही देवानी वरूनच अवतार घेऊन पाठवलेला आहे या जगामध्ये काहीतरी घडवून आणण्यासाठी. तर काही लोक जन्मतःच अवतारित असतात. ते जन्म त्यांचा ह्याच्यासाठी होतो की काहीतरी त्यांच्या हातून एक घडण्यासाठीच होतो. त्याचं एक उदाहरण किंवा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर शिवाजी महाराज. ज्यावेळेस जिजामातांनी आंबेजवळ साकडं घातलं की माझ्या पोटी जे मूल जन्माला येईल ते सामान्य नकोय, मला हवंय ते या रंजल्या गांजल्या लोकांच्या अत्याचारातून सुटका करेल, एक हिंदवी स्वराज्य निर्माण करेल, तसं मला एक मूल हवंय, मला सामान्य मूल नकोय. आणि जणू काय आंबेने ते कौल ऐकून तिने शिवाजी महाराजांसारखा एक राजपुत्र जन्माला घातला. आणि आपल्याला इतिहास माहितीच आहे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व. तर हे झाले अवतारित पुरुष जे जन्माला येतात काहीतरी देवानी घडवून आणल्यासारखे. आणि काही लोक येतात जे जन्मापासून अतिसामान्य असतात, पुढे हळूहळू वाटचाल करत 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 महान होतात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर महात्मा गांधी, जे सुरुवातीला काही वर्ष अगदी सामान्यांसारखे आयुष्य जगले. पुढे साऊथ आफ्रिकेत त्यांच्यासोबत जी घटना घडली त्यानंतर त्यांच्या आयुष्याला जी कलाटणी मिळाली, त्यानंतर मोहनदास गांधींचा महात्मा गांधी झाला. अजून एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर सध्याचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जन्माने अगदी सामान्य पण आपल्या कष्टाने आणि अनुभवाने या पदापर्यंत पोहोचले. तर सांगायचा उद्देश हा की स्वामी विवेकानंद मूळचे नरेंद्रनाथ दत्त यांना पण देवानी अवतारित काहीतरी घडवण्यासाठी जन्माला घातलं असं वाटतं. लहानपणापासून अतिशय अभ्यासू, असं म्हणतात की ते लायब्ररीचे पुस्तके घेऊन जात आदल्या रात्री 3-4 पुस्तके आणि रात्रीतून ती वाचून सकाळी वापस करत. एक दिवस लायब्ररी मॅडम म्हणाले की अरे मुला, तुला पुस्तकं वाचायला नसेल तर घेऊन कशाला जातो? तर नरेंद्र म्हणाला की मी वाचत नाही असं तुम्हाला का वाटतं मॅडम? तर त्या मॅडम म्हणाले अरे एका दिवसात एवढी 3-4 पुस्तके कोण वाचू शकतं? तो म्हणाला नाही, असं नाहीये, मी सगळी पुस्तके वाचतो मॅडम.
तर मॅडमला हुक्की आली, ते म्हणे चला आपण तुझी टेस्ट घेऊयात, म्हणे तू खरंच बोलतोय का खोटं बोलतोय. तर त्या मॅडमनी उगीच एक रॅन्डमली एक पेज काढलं एका पुस्तकातून, विचारले की हे काय आहे सांग. त्यांनी बरोबर सांगितलं. पुन्हा दुसरं पेज काढलं दुसऱ्या पुस्तकात, त्यांनी ते पण बरोबर सांगितलं. तर त्या मॅडम अवाक झाल्या. तर हे उदाहरण का दिलं की एक लहानपणापासून म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात म्हणतात तसं एक तुणूक दिसून आली त्यांच्या एकूण बुद्धिमत्तेची. तर लहानपणापासून नरेंद्र खूप चिकित्सक, खूप सारे प्रश्न पडायचे. देव काय आहे, देव कोण आहे, कोणी देवाला पाहिलं आहे का, देवाला भेटायचं तर कसं भेटायचं, देव मूर्तीत असतो का, कसं भेटायचं, हे सगळं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये सारखे प्रश्नचक्र चालायचे. त्यांना वाटायचं आपण आता लहान आहे, मोठं झाल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर बहुतेक आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण त्यांचा भ्रमनिराश झाला. कोणीही त्यांना या गोष्टीचे उत्तर देऊ शकले नाही. येता जाता कोणी धर्मगुरू किंवा कोणी प्रोफेसर भेटले की त्यांना विचारायचे तुम्ही देव पाहिला का हो, तुम्हाला देव माहिती आहे का हो. तर त्यांना त्याचं उत्तर काही मिळालं नाही. ते खूप निराश होत होते आणि असे भ्रमित होत होते की आता काय करायचं, मी या जगात का आलोय, मला काय करायचंय किंवा काय करायचं काहीच कळत नव्हतं. तर एक दिवस प्रोफेसर कॉलेजमध्ये शिकवत होते, BA शिकलेले आहेत ते, एक कविता शिकवत होते. तर कविता शिकवताना त्या कवितेमध्ये ट्रान्स नावाचा एक शब्द आला, इंग्लिशचा ट्रान्स, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणू समाधी किंवा तंद्री. तर हे शिकवता शिकवता नरेंद्रनी प्रोफेसरला विचारलं, सर आपण सामान्य माणूस या ट्रान्स ह्याच्यामध्ये जाऊ शकतो का, या समाधी अवस्थेमध्ये. तर ते म्हणाले की मी आतापर्यंत तरी या अवस्थेमध्ये जाणारा जगामध्ये एकच माणूस पाहिला आहे आणि तो म्हणजे दक्षिणेश्वर मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंस. तर तू त्यांना जाऊन भेट आणि त्यांना विचार की या अवस्थेमध्ये कसं जातात किंवा तुझे काय काय शंका असतील ते सगळे तुझे निरसन करतील. तर हे ऐकून नरेंद्र खूपच उत्साहित झाला. तो म्हणे आताच मी जातो रामकृष्ण परमहंसांना भेटायला. तर म्हणल्याप्रमाणे नरेंद्र रामकृष्ण परमहंसांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वर मंदिरामध्ये गेले. तिथं गेल्याबरोबर रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा नरेंद्रला पाहिलं ते म्हणाले, अरे नरेंद्र आलास तू, मी तुझी किती वाट पाहत होतो, किती दिवसांपासून तुझी वाट पाहत, तू का आला नाहीस. तर हे ऐकून नरेंद्रला आश्चर्य वाटलं. मी तर पहिल्यांदाच आलो, यांना आता आयुष्यात पहिल्यांदा भेटलो आणि असे का म्हणतात मला तू का आला नाही, इतके दिवस मी तुझी वाट पाहत होतो. तर नरेंद्रला थोडं ते आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की हा म्हातारा काहीतरी विचित्र दिसतो, म्हणजे काही ह्याचं काही खरं नाही. मग तिथून निघून गेले ते. पण थोड्या दिवसांनी त्यांच्या डोक्यामध्ये चालू होतं की हे ट्रान्स अवस्थेत जायचं कसं, हे रामकृष्ण परमहंस म्हणतात बघू काय. पुन्हा ते दुसऱ्यांदा गेले. पुन्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले की अरे तू काय येत नाही सारखा सारखा, मी तुला किती वाट पाहतो तुझी, तू येतच नाही. मग नंतर नरेंद्रने विचारलं की तुम्ही देव पाहिला का. तर रामकृष्ण परमहंस म्हणे हो, मी रोजच बोलतो काली मातेसोबत, आमच्या रोजच गप्पा होतात. नरेंद्रला आश्चर्य वाटलं. ते म्हणे काय तुम्ही रोज भेटता. ते म्हणे हो आम्ही रोज भेटतो आणि आम्ही रोज गप्पा मारतो, म्हणजे आपण जसे मारतो तसे. मग त्याला नरेंद्र वाटलं की हा माणूस एकतर खोटा बोलणारा आहे किंवा विक्षिप्त असा पागल आहे किंवा मग हा काहीतरी जादूटोणा करणारा किंवा असा हिप्नोटिझम करणारा माणूस आहे, काही विश्वास बसेना. पुन्हा निघून गेले. तरी त्यांच्या डोक्यामध्ये चालूच होतं चक्र की हा माणूस म्हणतोय खरं, ह्यांनी देवाला बघितलंय, काली मातेसोबत बोलतोय, खरंच काय आहे. असे दिवस जात होते. तर एकदा काय झालं, विवेकानंद स्वामींच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या घरची परिस्थिती खूपच खालावली, आर्थिक परिस्थिती. ते कुठेतरी पार्ट टाइम ट्युशन द्यायचे पण तेवढी काही भागत नव्हती. त्यांची भावंड, आई ह्यांचे खूपच हाल होत होते. तर एक दिवस रागारागाने ते रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि त्यांना म्हणे की तुम्ही म्हणता ना तुम्ही काली मातेशी बोलता, तर माझ्यासाठी एक काम करू शकता का, म्हणे की तुम्ही काली मातेला भेटून त्याला सांगा ना की माझी परिस्थिती खूप वाईट आहे, माझ्यासाठी काहीतरी आर्थिक सहाय्य करावं. मला स्वतःला नकोय पण माझ्या परिवाराला हवंय, त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. तर त्या क्षणाला परमहंसांना असं जाणवलं की हाच तो क्षण आहे की जेव्हा मी नरेंद्रला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल, तो काय आहे आणि या जगामध्ये तो का आलेला आहे. तर रामकृष्ण परमहंस त्याला म्हणे की मी का मागू, तुझं काम आहे, तू जा काली मातेकडे आणि काली माता सगळ्यांनाच भेटते, तू जाऊन माग तुला काय पाहिजे ते, जा गाभाऱ्यामध्ये. तर विवेकानंद स्वामी ठीक आहे मी जातो. मग ते गेले गाभाऱ्यामध्ये काली मातेसमोर बोलायला आणि गेले की त्यांना एकदम काली मातेचा दृष्टांत झाल्यासारखं एकदम त्यांच्या डोळ्यासमोर चमक आली आणि ते त्यांना जे मागायचं होतं
भौतिक त्यांना जे पैसे किंवा हे जे ते सगळं विसरून गेले आणि त्यांनी काय मागितलं की हे देवी मला भक्ती दे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, अशा गोष्टी मागितल्या आणि बाहेर आले. रामकृष्ण परमहंसांना कळत होतं की हे सगळं काय चाललंय, तरी ते मजा म्हणून विचारलं त्यांनी, काय रे मागितलं का तू, काय हवं तुला? तर स्वामी विवेकानंद म्हणे, अरे नाही मी तर काही मागितलं नाही म्हणे, मी गेल्यावरती काही वेगळंच मागून आलो म्हणे, मला भक्ती दे, ज्ञान दे, विवेक दे. तर रामकृष्ण परमहंस म्हणे, काय वेडा आहेस म्हणे तू, देवी साक्षात तुझ्या समोर अवतारित होती आणि तू काय वेड्यासारखं काहीतरी मागून आलो, तुला पैसे पाहिजे होते ना, काहीतरी आर्थिक ह्याच्यात होता, जा म्हणे पुन्हा मागून येतो. तर विवेकानंद स्वामी पुन्हा गेले आतमध्ये गेल्यावर पुन्हा तेच घडलं, देवीचा दृष्टांत झाला, पुन्हा देवीला त्यांनी मला भक्ती दे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, हे सगळं मागितलं. पुन्हा बाहेर आले. मग पुन्हा ते म्हणे विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंसांना, हे काय होतंय म्हणे, मी मागायला जातो एक आणि होतंय एक, माझ्या तोंडातून काही निघतच नाही, मी वेगळंच काहीतरी मागून येतो. मग तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणे, अरे वेड्या, तू सामान्य माणूस नाहीयेस, तू एक अवतारी पुरुष आहेस, तुझा जन्म या भौतिक गोष्टींसाठी झालेलाच नाहीये, तू स्वतःला ओळखलेलंच नाहीयेस. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, तू या भौतिक आयुष्याला सोडून माझ्याकडे ये, माझं शिष्यत्व घे आणि मी तुला खरा मार्ग दाखवेन. तर त्या दिवसापासून खरोखरी विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंसा शिष्य झाले आणि त्यांनी परमहंसांना आपले गुरु मानले. आणि मग त्यानंतर विवेकानंद स्वामींनी खऱ्या प्रकारे उपनिषद, वेद, हिंदू धर्म या सगळ्यांबद्दल अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि मग या अभ्यासाचं सार किंवा परिपाक म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकल वेदांत किंवा एक व्यवहारिक वेदांत हे एक नवीन रूपात लिखाण करायला सुरुवात केली. तर प्रॅक्टिकल वेदांत किंवा व्यवहारिक वेदांत म्हणजे काय, त्याचा अर्थ म्हणजे हे नाहीये की तुम्ही हिंदू धर्म सोडा किंवा जे करतोय ते चूक आहे किंवा खराब आहे, असं काही नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की आधी तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये माणूस आणि त्यायोगे देव बघायला शिका. म्हणजे समोरचा खालच्या जातीचा आहे किंवा समोरचा माझ्या जातीचा नाहीये किंवा हा शूद्र आहे, हे सगळं सोडून द्या तुम्ही. समजा समोरचा एखादा भुकेला आहे, त्या भुकेल्याला आधी तुम्ही अन्न द्या. तुम्ही त्या माणसाला वेद कसले शिकवताय, गीता कसले शिकवताय? तो अर्धपोटी माणूस तुमचे वेद ऐकेल का? त्याला आधी पडलेला असेल की आपल्या पोटाची खळगी कशी भरेल? तर हे साध्या गोष्टी त्यांनी शिकवल्या प्रॅक्टिकल वेदांतामधून. पुढे त्यांनी देशाच्या तरुण वर्गाला संबोधून खूप लिखाण केले. त्यांची कळकळीची अशी इच्छा होती की आपल्या देशातल्या तरुण वर्गाने जागं झालं पाहिजे, एकदम झंझोडून जागं झालं पाहिजे आणि असं काय म्हणतात त्याला, एक वेगळ्या प्रकारे या देशाला काहीतरी करण्यासाठी पण ते कशा प्रकारे, क्रांतिकारी बनवून किंवा अशा प्रकारे नाही. त्यांचं म्हणणं होतं की तुमचं आधी शरीर बळकट बनवा, मन बळकट बनवा. ते म्हणतात जरी आपले उपनिषद, पुराण खूप ज्ञान देऊन गेलेले आहेत, तरी मनाचा आणि शरीराचा कमजोरपणा हा आपल्या देशाच्या पाचवीला पुजलेला आहे. आपण आधी याला बदललं पाहिजे. आपल्या देशाच्या खूप साऱ्या समस्यांचे समाधान यात आहे, जे आपण मानसिक दुर्बलता आहे ती आधी बदलली पाहिजे. आणि मानसिक दुर्बलता कधी जाईल, जेव्हा शारीरिक सबलता येईल. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टी एक संलग्न आहेत, हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. आणि या गोष्टी आजही आपल्याला जाणवतात की आपले मानसिक आणि शारीरिक त्या मानाने आपले भारतीय आपण कमजोर पडतो आणि त्यामुळेच आपल्या ज्या गोष्टी दुःख आहेत सध्या त्या अजूनही त्याच प्रमाणामध्ये बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे म्हणतो की त्यांनी जे लिखाण करून ठेवले ते आज पण तसे तंतोतंत ऍप्लिकेबल आहेत. त्यांचं एक कोटेशन आहे इंग्लिशमध्ये, ते काय म्हणतात, इफ यू प्ले फुटबॉल एव्हरी डे यू विल बी नियरर टू हेवन दॅन थ्रू द स्टडी ऑफ गीता. दीज आर द बोल्ड वर्ड्स बट आय हॅव टू से देम बिकॉज आय लव्ह यू. म्हणजे त्यांचा अर्थ ते म्हणतात की तुम्ही रोज गीता पठण करण्यापेक्षा आधी फुटबॉल खेळा. तरुणांना आवाहन करतात तुम्ही फुटबॉल खेळा, मैदानी खेळ खेळा, शरीर बळकट बनवा. जेव्हा तुमचं शरीर बळकट बनेल तेव्हा तुमचं मन, आत्मा बळकट बनेल आणि मग तुम्ही खरे विद्या घ्यायला, गीता शिकायला पात्र राहाल. त्याच्यामुळे आधी तुम्ही त्या गोष्टी करा. तरुणांना तुमची या गोष्टी करण्याची गरज आहे. तर शरीरासोबत मनाची बळकटी पण तेवढीच महत्वाची स्वामीजींनी सांगितलेलं आहे. त्यांचं एक कोटेशन खूपच सुंदर आहे. ते म्हणतात, ओल्ड रिलिजन सेड दॅट ही वॉज अन अथिस्ट हू डिड नॉट बिलीव्ह इन गॉड, बट द न्यू रिलिजन सेड दॅट ही इज अथिस्ट हू डज नॉट बिलीव्ह इन हिमसेल्फ. अथिस्ट म्हणजे नास्तिक. ते म्हणतात पुराणाप्रमाणे नास्तिक कोणाला म्हणतात, जो माणूस देवावर विश्वास नाही ठेवत. पण मी म्हणतो
नास्तिक कोण आहे? जो स्वतःवर विश्वास नाही ठेवत. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे स्वतःवर आधी विश्वास ठेवायला शिका की मी हे करू शकतो, मला हे जमेल. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि हे किती क्रांतिकारक विचार आहेत. म्हणजे जर त्या काळामध्ये 150 वर्षापूर्वी असं कोणी म्हणत असेल की तू देवावर विश्वास नाही ठेवत तरी नास्तिक नाही, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, ह्या गोष्टी म्हणजे काळाच्या पुढच्या आहेत असं मला वाटतं. तर त्या आणि त्यांच्या इंग्लिशवरचे प्रभुत्व तर म्हणजे आजच्या शशी थरूरला पण पाणी भरायला लावतील असे इंग्लिश आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतो. अराइज awake from this hypnotism of weakness. None is really weak. The soul is infinite, omnipotent and omniscient. Omnipotent and omniscient म्हणजे सर्वज्ञानी, सर्व विज्ञानी आणि सर्वभौम असा सर्व शक्तिमान. मनाला म्हणतात की मन तू कसा आहेस, तू इन्फिनिट म्हणजे तुझे जे मर्यादा आहेत त्या अमर्याद आहेत, तू सर्वभौम आहे, सर्व ज्ञानी आहे, सर्व शक्तिमान आहेस. तर अशा प्रकारचे इंग्लिश त्या काळी ते लिहून गेलेले आहेत. Mark you these things which you see in Pusillanimous, effeminate folk who speak in nasal tone. काय शब्द आहे ते आजही आपण उच्चार करायला गेलो तर आपली बोबडी वळते. पण हे 200 वर्षापूर्वी त्यांनी अशी इंग्लिश लिहून गेलेली आहे. आणि अजून मूर्तीपूजेवर त्यांचे तर खूप स्पष्ट मत होते. मूर्तीपूजा का आवश्यक आहे याबद्दल त्यांनी एक सुंदर घटना सांगितलेली आहे. एकदा असे भारत भ्रमण करत असताना एका संस्थानिक राजाच्या दरबारी गेले. तिथं असंच विषय चालू होता. विषयांतर होत होत असे गेले की तो राजा जो होता संस्थानिक तो म्हणे की माझ्या राज्यामध्ये आम्ही मूर्तीपूजेला पूर्ण मनाई केलेली आहे, आम्ही मूर्तीपूजा मानत नाही. या मूर्तीपूजेमध्ये काय, एका दगडाच्या देवामध्ये काय त्याची पूजा करणार, एका धातूच्या ह्याच्यामध्ये काय पूजा करणार, ते मला काही पटत नाही. तर स्वामीजींना असं वाटलं की ठीक आहे, आपण ह्याला समजून द्या मूर्तीपूजेचं महत्व काय. तर त्या राजाच्या दरबारामध्ये एका भिंतीवर असं चित्र काढलेलं होतं. तर ते चित्र होतं त्याच राजाचं. तर त्याच्या एका दरबारातल्या शिपायाला म्हणे ते चित्र घेऊन ये म्हणे. तो शिपाई चित्र घेऊन आला. मग त्या शिपायाला म्हणे की या चित्रावर थुंक म्हणे तू आता. तर तो एकदम चाचपला. तो शिपाई म्हणे मी ह्याच्यावर कसं थुंकू म्हणे, हे तर आमच्या राजांचं चित्र आहे म्हणे. तो राजा पण म्हणे स्वामीजी तुम्ही काय सांगताय म्हणे माझ्या चित्रावर थुंकायला. तर स्वामीजी म्हणाले मी तर त्या चित्रावर थुंकायला सांगितलं, मी काय तुमच्यावर थुंकायला सांगितलं का. मी तुम्हीच तर म्हणता ना की मूर्तीपूजा म्हणजे काय देव थोडीच असतो, तो एक दगडाचा एक साचा असतो. त्याप्रमाणे चित्रामध्ये तुमचं हाड मास्तर किंवा तुमचं आत्मा आहे का नाही म्हणे. तुम्ही तर तिकडे बसलेला, मी फक्त फोटोवर थुंकायला सांगितलं, त्या ह्याच्यावर चित्रावर थुंकायला सांगितलं. तर अशा प्रकारे त्यांनी मूर्तीपूजेचं महत्व सांगितलं आहे की सामान्य लोकांना आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी, आपली भक्ती एका ठिकाणी केंद्रित करण्यासाठी काहीतरी एक माध्यम लागतं आणि ते माध्यम म्हणजे मूर्ती आहे. जरीही ते धातूचे असेल किंवा लाकडाचे असेल, त्यामध्ये जीव नसेल, पण त्या माणसाच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे मूर्तीपूजा ही खूप आवश्यक आहे असं त्यांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलेलं आहे. आज देशामध्ये वुमन एम्पॉवरमेंटच्या बद्दल खूप बोलले जाते, आपण खूप ऐकतो, पण ही गोष्ट स्वामीजींनी 150 वर्षापूर्वी सांगून ठेवलेली आहे. वुमेन एम्पॉवरमेंटचे महत्व, त्यावेळेसचे रूढी, ज्या स्त्रियांना कशा घातक होत्या किंवा ज्या स्त्रिया, त्यांचं म्हणणं होतं की स्त्री तेव्हा पण शिकली पाहिजे, त्यामुळे एकट्या स्त्रीचा नाही या पूर्ण समाजाचा उद्धार होईल. तर हा पण एक फार मोठा विषय आहे. त्यांनी स्त्रियांबद्दल त्यावेळेस कसे काय 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 मत मांडून ठेवले. आता फक्त संक्षेपमध्ये हेच सांगतो. तर हे सर्व सांगत असताना स्वामीजींनी कधीही कुठेही हिंदू धर्माला कमीपणा येईल असे काहीही म्हणले नाही. उलट त्यांनी शिकागोच्या हिंदू धर्माच्या सर्व धर्म सभेमध्ये हिंदू धर्माचा, आपल्या पुराणांचा, या देशाचा पाश्चात्य देशांना आपली ओळख करून दिली. त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि तोपर्यंत जगामध्ये कोणालाही हिंदू धर्माबद्दल किंवा या भारत देशाबद्दल काहीही माहिती नव्हतं. नेहमी खिल्ली उडवली जायची भारताची, किंवा हिंदू धर्म म्हणजे काय, सापा नागाची पूजा करणारा किंवा असेच काहीतरी लोकांच्या रूढी होत्या. पण जेव्हा त्यांनी स्वामीजींना ऐकलं, त्यांची सडसडीत इंग्लिशमध्ये जे भाषणं ऐकली, त्यावरून त्यांनी जी प्रतिमा भारताची बाहेर तयार केली, त्यानंतर खरं सिरियसली पाश्चिमात्य देशांनी भारताकडे आणि त्यायोगे हिंदू धर्माकडे सिरियसली बघायला सुरुवात केली. त्या ठिकाणच्या एका प्रोफेसरनी सांगितलं की आपल्याकडच्या सगळ्या प्रोफेसरांच्या मिळून जेवढं ज्ञान असेल तेवढं एकट्या माणसाकडे, आणि त्याची इंग्लिश आपल्या सगळ्यांना लागेल एवढं परखड इंग्लिश या माणसाकडे. तर तुम्ही विचार करू शकता स्वामी विवेकानंदांची महती काय होती. तर आधी म्हणल्याप्रमाणे त्यांचे कार्य हे अजरामर होते. त्यांनी जे लिहून ठेवलेलं लिखाण जे आहे ते खूप अजरामर आहे, पण अजूनही आपल्यापर्यंत नीट पोहोचलं नाही किंवा आपण
त्याच्यासोबत पोहोचू शकलो नाही किंबहुना पोहोचू दिलं नाही असं काही असेल बहुतेक असं वाटतं. त्यामुळे आपण प्रयत्न करूयात की हे त्यांचं जे कार्य आहे ते जास्तीत जास्त आपण पोहोचवून घेऊयात आणि आपल्या नवीन पिढीपर्यंतही पोहोचायची मदत करूयात. तर हे झालं स्वामी विवेकानंदांचं. आता आपण समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांबद्दल थोडं बोलूयात. तर समर्थांनी दासबोध लिहून ठेवला आहे. त्यात भक्ती मार्ग, विशुद्ध जीवनशैली विशद केली आहे. तर त्यात उपदेशवाणींचे संक्षिप्त रूप म्हणजे मनाचे श्लोक. लहानपणी मनाचे श्लोक उगी 5-10 पाठ केले, कोणी पाहुणे आले त्यांच्यासमोर म्हणून दाखवले, टाळ्या मिळवल्या, एवढ्यापुरतच काय मनाच्या श्लोकांचा संबंध आलेला असतो आपला. पण जेव्हा पुढे मनाचे श्लोक बघण्यात आले म्हणजे वाचण्यात आले माझ्या थोडं मोठं झाल्यानंतर, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले की वाचायला गेलं तर हे मराठी आहे, शुद्ध मराठी आहे. बघायला गेलं तर सगळ्या शब्दांचे अर्थ कळतात, पण पूर्ण श्लोकाचा अर्थ बघायला गेलं तर काहीच कळत नाही. इंग्लिशमध्ये म्हणतात तसं रीड बिटवीन द लाईन्स. रीड बिटवीन द लाईन्स हे काहीच कळतच नाही. मग आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक पहिला श्लोक आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मी या मना सज्जना भक्ती पंथेची जावे ह्याचे खूप कॉम्बिनेशन करून पाहिले. म्हणजे ज्यांचे मन सज्जन आहे त्यांनी भक्ती पंथाला जावे, का ज्यांनी भक्ती पंथाला जायचं त्यांनी आपलं मनाला सज्जन करावे, का सज्जनांनीच फक्त मन ज्यांचे भक्ती पंथालाच जावे. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून पाहिले की मना सज्जना भक्ती पंथेची जावे म्हणजे काय म्हणायचं एक्झॅक्टली. तर थोडी स्टडी केल्यानंतर आणि थोडं माहिती घेतल्यानंतर असं जाणवलं, हे मना सज्जनाच्या मागचा जो अर्थ आहे तो असा आहे की लहान लेकरू असतं जेव्हा खोडकर असतं खूप, तर त्याची आई त्याला समज देण्यासाठी, खोड्या न करण्यासाठी त्याला मारत नाही. तर त्याला काय म्हणते, अरे बाळा तू शहाणा बाळ आहेस ना, तू गुड बॉय आहेस, तू गुड गर्ल आहेस, तू असा वेड्यासारखा वागशील का, तू असं नाही करणार ना, असं समजून सांगते. तर त्याप्रमाणे समर्थ मनाला, मन भरकटत जातं, मनाचं काही चंचलपणा असतो, तो मनाला म्हणतात मना तू सज्जन आहेस बाळा, तू भक्तिपंथाला जायला हवे. तर त्यांनी असं समजून सांगितलंय, मना सज्जना म्हणजे मनाला तू सज्जन नाहीये. मन आपल्या आयुष्यामध्ये आपलं मन खूप चंचल असतं, काय काय गोष्टींच्या मागे येतं, ते मनाला उगीच सुचकारतात, समजवतात, मना तू सज्जन आहेस बेटा, तू सज्जनाच्या प्रमाणे वाग आणि त्या योगे तू भक्तिपंथाला जा. तर असे छोटे छोटे अन्वयार्थ आहेत. असे 205 मनाचे श्लोक आहेत. तुम्ही विचार करा, एका श्लोकाच्या एका ओळीमध्ये एवढा अन्वयार्थ, 205 ओळींमध्ये केवढा अन्वयार्थ निघेल. अजून एक एक्झाम्पल सांगतो मी. हा श्लोक आहे, हा समजायला मला तरी खूप कठीण गेला. म्हणजे याचा अर्थ मी जो काढला आहे माहिती नाही तो बरोबर आहे का चूक आहे, पण हा श्लोक थोडा अवघड आहे. बहु हिमकुटी होई जो मायपोटी, नकोरे यातना तोची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. बहु हिमकुटी म्हणजे दुःखी, कष्टी होणे. तर यामध्ये रामदास असं म्हणायचा प्रयत्न करतात बहुतेक, बहु हिमकुटी होई जे मायपोटी म्हणजे आईच्या पोटी जेव्हा गर्भ असतो तेव्हा ती खूप दुःखी, कष्टी होते. आणि निरोधे पचे कोंडली गर्भवासी, अधोमुख रे त्या बाळकासी म्हणजे जेव्हा बाळ गर्भामध्ये असते तेव्हा तो अधोमुख असतो. अधोमुख म्हणजे खाली डोके वर पाय असते आणि कोंडल्यासारखे असते, किती 9 महिने. म्हणजे ही अवस्था आईसाठी पण तेवढीच कठीण आणि बालकासाठी पण तेवढीच कठीण. तर ही यातना जगातली सगळ्यात मोठी यातना आहे असं म्हणायचा बहुतेक विचार आहे. ते म्हणतात यापेक्षा जगामध्ये दुसरी कोणती यातना मोठी नसेल. त्यामुळे मनाला म्हणतात की तुम्ही हे 2 पार केले आहेत आयुष्यामध्ये तर बाकी यातना सगळ्या तुमच्या पार होऊन जातील. त्यामुळे नको रे मना यातना तोची मोठी म्हणजे आईसाठी आणि बाळासाठी या दोन्ही यातना खूप मोठ्या आहेत. त्यामुळे बाकीच्या यातनावर तुम्ही तर आरामात मात करा, म्हणून हे सगळ्यात मोठं दुःख आहे असं त्यांना म्हणायचं आहे. असा बहुतेक माझा अन्वय अर्थ आहे. माइट बी चूक असेल किंवा दुसरा काय असू शकतो. अजून एक तिसरा त्यांचा श्लोकातला एक वाक्य आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. हे वाक्य मला तर जीवनाचा सार वाटतं. म्हणजे सगळं एपिक ऑफ मनाचे श्लोक म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे हे नाहीये, थोडं कमी आहे, त्याला वाटतं त्याच्याकडे हे नाहीये, थोडं कमी आहे. आता आपल्याला वाटतं की अंबानी किती खुश असेल, अंबानीकडे तर सगळं आहे, पण माइट बी अंबानीचे दुःख काय ते वेगळेच असतील. अजून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, पण त्यांचे दुःख तर सध्या सगळ्यांना माहिती आहे देशामध्ये काय चाललंय, जरी पंतप्रधान असले.
त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला प्रत्येकाचं काहीतरी दुःख प्रत्येकाच्या मान्यावर आहे. त्यामुळे आपल्याला जे मिळतं ते आपल्या कष्टाने जे मिळालं आपण ते जर घेतलं, त्या सुख मानलं, तर त्यातच आपलं काय म्हणू शकतो आपण राहू शकतो. उगीच्या उगीच अननेसेसरी गोष्टींच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. कारण जगामध्ये सुखी कोणीच नाहीये. सुख म्हणजे हे एका प्रकारे मृगजळ आहे किंवा हॉरायझन म्हणतात आपण तसं, ते पकडायला जाऊ त्याच्या समोर जाईल, पकडायला जाऊ समोर जाईल. त्यामुळे त्यामागे न धावता आपण जिथं आहोत समाधानी राहायचं शिकायला हवं. तर आधी सांगितल्याप्रमाणे समर्थ रामदासही तेच म्हणतात, तुम्ही वैराग्य पत्करा, संन्यासी व्हा असं म्हणतात का? तसं बिलकुल नाही. उलट त्यांचं असंच म्हणणं आहे की आपल्या सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जे आयुष्य जगताना आपण कसं वागलं पाहिजे, कसं आचरण केलं पाहिजे, हे सगळं सांगितले आहे. त्यांचं म्हणणं तेच होतं की सगळ्यांनी जर वैराग्य पत्करलं तर हे जग कसं चालेल, तसं होऊन चालणार नाही. त्यामुळे आपण आपल्या ठिकाणी आपला कर्मयोग साधावा, पण तो साधताना आपण कुठेही लबाडी किंवा बदमाशपणा किंवा दुसऱ्यांवर कुरघोडी किंवा सध्याच्या आयुष्यामध्ये जे चालतं टाळूवरचं लोणी खाण म्हणतात तशा गोष्टी न करता आपण चांगल्या प्रकारे आयुष्य जगत प्रामाणिकपणे जगावं. तर ते श्लोकात म्हणतात, प्रभाते मनी राम चिंती जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. म्हणजे सकाळी आधी रामाचिंतन करावं आणि पुढे आपला संसारी जीवन तर आहेच आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक श्लोकामध्ये जीवनाची एक मोठी शिकवण आहे. आपण ह्याचा जर अभ्यास जवळून केला तर आपल्याला समजेल की हे एक एक श्लोक म्हणजे एक MBA ची डिग्री किंवा जीवन जगण्याचा एक एक म्हणजे वेगळ्या प्रकारे आपल्याला पर्स्पेक्टिव्ह मिळेल. तर यापेक्षा मी काय सांगू, आता हे जे 205 श्लोक आहेत आपण असा अभ्यास करत राहूयात. धन्यवाद. ठीक आहे. संकेत, हॅलो, येतोय हा आवाज? संकेत. हा, संकेत आवाज येत नाहीये. माझा माझा आवाज येतोय? येतोय संकेत. एक सेकंड. सर्वांनी आपले माईक म्यूट करावे प्लीज. कोणाचा तरी एरर येतोय मध्ये. माईक म्यूट करा प्लीज. माईक म्यूट करा प्लीज. एकच सेकंद द्या मला प्लीज. ओके. एक सेकंद द्या प्लीज मला. थँक्यू. माझा आवाज येतोय ना सर्वांना? हा, आय थिंक येत असावा. थँक्यू सो मच मंदार. खूप 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 धन्यवाद. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. वा वा, जावाई बापू
खूप 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 मस्त. खूप खूप धन्यवाद. खूप आभारी आहे तुमचा. आज खरंच आज आजचा जो दिवस आहे तो सार्थकी लागला असं म्हणता येईल. खूप आनंद झाला आज. अं, सर्वप्रथम तुमच्या ह्याच्यासाठी थँक्यू की वेळात वेळ काढून वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि तसा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आणि US टायमिंग वगैरे या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट तुम्ही केलं आणि कमीत कमी वेळामध्ये खूप लवकर प्रिपरेशन करून तुम्ही तुमचा विषय मांडला आणि अशी अजून इच्छा म्हणजे वेळ कुठे गेली, वेळ कशी संपली आणि या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. खूप छानरित्या निरूपण तुम्ही स्वामी विवेकानंद आणि रामदास स्वामींचं केलं. रामदास स्वामी यांना पूर्ण पुरुषच म्हणू आपण. पूर्ण पुरुषाचं एक स्वरूप आहे ते. ज्यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलंय त्यांनी. तसंच काहीसं स्वामी विवेकानंदांचं आहे. आपण फार छोटे लोक आहेत त्यांच्यासमोर, पण जसं तुम्ही सांगितलं मंदार की या लोकांनी म्हणजे त्यांचं उदाहरण द्यायचं झालं तर 1500 वर्षाचं लिखाण हे त्यांनी त्या काळामध्ये मांडून ठेवलं आहे. म्हणजे त्या बुद्धीची त्या एक्सलन्सी त्या व्यक्तीची एक्सलन्सी काय असेल. म्हणजे खरंच आपण सामान्य लोक त्यांच्या नखा एवढे जरी हे झालं तरी आपलं आयुष्य सार्थकी लागेल असे ते व्यक्तिमत्व आहेत सगळेच. आणि खूप छान माहिती सांगितली स्वामी विवेकानंदांबद्दल सुद्धा तुम्ही. आणि सामान्य व्यक्ती महान कसा होतो आणि महानच व्यक्ती कसा असतो याबद्दल तुम्ही खूप आम्हाला छान सांगितलं. म्हणजे जे अवतारी पुरुष असतात ते जन्मतःच महान असतात, पण सामान्य ते महानतेचा जो एक प्रवास असतो तो कसा असतो, त्याचं काय संघर्ष असतो, त्याचं काय महत्व असतं हे तुम्ही आम्हाला खूप छानरित्या सांगितलं. आणि छोट्या उदाहरणातून आम्हाला तुम्ही सांगितलं. छोट्या उदाहरणांमधून तुम्ही आम्हाला खूप छानरित्या सर्व सांगितलं. आणि धर्मसभेमध्ये ज्या प्रकारे लेडीज ब्रदर्स अँड सिस्टर्स या गोष्टीने त्यांनी सुरुवात केली स्वामी विवेकानंदांची, त्याचं काय महत्व होतं, त्याचा ते कसं पोहोचलं लोकांपर्यंत, जगापर्यंत. भारताच्या हिंदू धर्माबद्दल लोकांचे त्या वेळापासून काय व्ह्यूज आहेत. आणि एका दृष्टीने तेव्हा एक अशी सुद्धा परिस्थिती होती की का धर्म प्रचार करायचा, धर्म प्रचार करण्याची आवश्यकता आहे का, आणि हिंदू धर्माला खरंच ते पटतं का, अशा गोष्टीचं एक विचार मत लोकांचंही होतं. पण जेव्हा वैश्विक होण्याच्या दृष्टीने म्हणजे धर्म हा वैश्विक झाला पाहिजे या दृष्टीने जेव्हा स्वामी विवेकानंदांनी तसं एक हे केलं, त्यांचा तिथे गेल्यानंतरचा संघर्ष सुद्धा वेगळा होता. आणि त्यांना जे इन्व्हिटेशन कार्ड होतं त्या गोष्टीचा संघर्ष, मग ते कुठेतरी राहण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागलं त्यांना, त्याबद्दलचा संघर्ष. मग तिथे त्यांना धर्मसभेतून एक अशी परिस्थिती होती की आता डावलतात की काय, अशी एक परिस्थिती होती. कारण तिथल्या गोष्टी आहेत फॉरेन, तिथले स्टँडर्ड्स, एथिक्स, व्हॉट एव्हर, आपण त्या गोष्टीत फार नको जायला, पण त्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप संघर्ष स्वामी विवेकानंदांना करावा लागला. त्या माईकवर जाताना जिथे त्यांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स असा उल्लेख करून सर्वांना खूप उल्हासित करून टाकलं होतं. 2 मिनिट टाळ्यांचा गजर होता. आपल्याला खरंच असं एक असं वातावरण आहे की आपल्याला या बाबतीच्या याशिवाय आपल्याला स्वामी विवेकानंद फार माहीत नसतात. जेवढा त्यांचा अभ्यास आपल्या समोर आपल्या
अकॅडमिकली म्हणा किंवा आपल्या पूर्वजांनी म्हणा जेवढा अभ्यास त्यांचा मांडायला पाहिजे होता, त्या गोष्टी त्यांचा प्रचार व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. किंवा आपल्यापर्यंत आपण त्याला क्युरिओसिटी दिली नाही, तो आपलाही दोष आहे. आणि इतर कोणत्याही गोष्टीला दोष न देता तो आपण आपला दोष मानून त्या गोष्टीने त्या दिशेने आपण विचार करायला पाहिजे. तसंच रामदास स्वामींचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं ते मार्गदर्शनपर भूमिकेत होते. गुरु कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामी. काय ती त्यांची भाषा, काय ती वाणी, या गोष्टींबद्दल मी तर कोणीच नाही, पण आपण काय बोलणार? मना सज्जना भक्तिपंथेशी जावे या गोष्टीतून, या या श्लोकांमधून आपल्याला सर्वजण लहानपणी आपण सगळं काही करतो, पण आज या ठिकाणी बसल्यानंतर किंवा या आजच्या विचार करताना आपण पाहायला पाहिजे की आपण कुठे आहोत. या गोष्टीत थोडं आपलंही चुकतं, थोडं सिस्टीमचाही दोष आहे असं म्हणू, पण जास्त आपलं चुकतं. या बाबतीतही त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की मंदार यांनी सुरुवातीलाच सांगितलं की दिस पीपल आर अंडररेटेड. म्हणजे जेवढा विषय पोहोचायला पाहिजे होता, आपण शालेय इतिहास पाहतो काय आहे त्या इतिहासामध्ये, जर ठीक आहे आपण त्या बाबतीत नको जायला, पण सांगायचं मत एवढंच की प्रत्येक घराघरामध्ये जसे स्वामी विवेकानंद आणि रामदास स्वामी पोहोचायला पाहिजे होते तसे पोहोचले नाही, असंही आपल्याला आदरणीय वक्ता मंदार यांनी सांगितलं. धर्मसभेबद्दल मी तुम्हाला सांगितलं. रामनामाने कसा दिवस सुरू करायचा आणि प्रपंच आणि परमार्थ पुन्हा इथे येत आहे, जीवन संघर्षही पुन्हा आला. तर या गोष्टी आपल्याला आजही कळायला की जीवन संघर्ष हा कुणालाही आहे, अवतारी पुरुष जरी असेल, देव जरी असेल, सर्वांना संघर्ष आहे. सगळे जण या संघर्षामधून जाऊन एक पूर्णत्व घेतात, पूर्णत्व प्राप्त करतात. या बाबतीमध्ये काहीही शंका नाही की आपण जर चांगल्या गोष्टी केल्या, काल जसं आपली षडांगी आपण पाहिली, नैपुण्य, काल, लोकमत, उपासना आणि लोकसंग्रह, लोकमत, आणि तसंच हेच काहीसं रामदास स्वामी विवेकानंद या दोघांनी सांगितलं आहे. मी मंदारला अशी रिक्वेस्ट करेल की पुढच्या वेळेस आम्ही या दोघांचा सेपरेट पुन्हा एकदा अभ्यास करू इच्छितो. म्हणजे एक असं मी सुरुवातीला सांगितलं होतं मंदारचं आणि माझं जेव्हा बोलणं झालं की तुम्ही स्वामी विवेकानंदांबद्दलच बोला, त्यांचं वाचन त्याबद्दल आहे हे मला नक्की माहिती होतं. मंदार नेहमीच एक खूप जिज्ञासूपणे सर्व विषयांना हात घालत असतात. जेव्हा जेव्हा मंदारशी माझे भेटणं होतं, इंटरॅक्शन होतं, एक वेगळं वातावरण असतं तेव्हा. म्हणजे खूप गोष्टींबद्दल आमची चर्चा होते असो त्या. आणि खरंच खूप छान मंदार. त्यानंतर तुम्ही अंबानीचं, नरेंद्र मोदीचं हे एक उदाहरण दिलं की हे लोक खूप मोठे आहेत, पण त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, आपले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, सामान्य व्यक्तीचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, संघर्ष वेगळा आहे, पुन्हा पुन्हा संघर्ष येत आहे. जीवनाच्या संघर्षातून आपल्याला सर्वांना पूर्णत्वाकडे जायचं आहे. ही मंडळी आपल्याला आदर्श ठेवून आपण त्या दृष्टीने विचार करणार आहोत. प्रत्येकाने सिरियसली याचा विचार करावा. प्रत्येकाने हिमालयात जायची गरज नाही हेही मंदारने सांगितलं की तेच प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छते करून आपण लाईफ जगलं पाहिजे. म्हणजे आपण एक सामान्य लोक आहोत. प्रत्येक जण हिमालयात जाणं प्रॅक्टिकली पण शक्य नाही आणि हे उचितही राहणार नाही, पण आपल्याला संसारामध्ये राहून सर्व गोष्टी करून सर्व गोष्टींचा बॅलन्स न बिघडवता सगळ्या गोष्टींमधून संघर्ष आणि हे करून आपल्याला पूर्णत्वाकडे जायचंय. पूर्णत्व म्हणजे काय? कोणी म्हणेल देव भेटला पाहिजे का? तर नाही. पूर्णत्व याला म्हणतात की जीवनाच्या एका त्या क्षणाला आपण सर्वजण समाधानी असावं. आपल्याला पश्चातापाची भावना नसली पाहिजे की मी हे का केलं किंवा मी तिथे असं वागलं असतो, तसं वागलं असतो. प्रत्येक पाऊल जर आज आपण विचार करून टाकलं तर आपण सर्वजण एक समाधानी लाईफ जगू शकतो. यात काहीही कोणाचंही दुमत नसेल असं मला वाटतं. आणि रामनामाने दिवस करावा सुरू, असंही आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलं. पुन्हा रामाचं महत्व आलं त्यामध्ये. रामाबद्दल आपण काय बोलणार असे एक मनामध्ये भावना आहे. तर मंदार खूप खूप धन्यवाद आम्हाला चरित्र दर्शन या दोघांचंही करून दिल्याबद्दल. एका दृष्टीने आपण सुरुवात झाली म्हणू या विषयाला,
आणि मंदारचं पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित करेल की त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा दोघांचा अभ्यास वेगळा करू आपण. आम्हालाही खूप अभ्यास करायचा आहे. स्वामी विवेकानंदांनी जसं सांगितलं की अभ्यास करत राहणं हे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे. सर्व वेदांचा अभ्यास असो किंवा वेदांचं महत्वही त्यांनी सांगितलं. आणि जो शेवटचा क्षण होता त्यांचा स्वामी विवेकानंदांचा, ज्या प्रकारे त्यांनी समाधी घेतली, आपण असं म्हणू समाधी घेतली, तर त्या गोष्टी ही लोक म्हणजे ही मंडळी म्हणजे सामान्य नव्हती. म्हणजे खूप खूप वेगळ्या अवतारी पुरुषही म्हणू शकतो आपण त्यांना, पण तरी सुद्धा ते सामान्यच होते असंही म्हणता येईल आपण. सामान्य आणि असामान्य असं अवतारी असं या दोन्ही गोष्टीतून आपल्याला त्यांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे, प्रत्येकाने केला पाहिजे. आपण धर्माचा प्रचार नको म्हणायला त्याला, पण जीवन जगण्याची एक पद्धत, जीवन जगण्याचा आदर्श मार्ग या सगळ्या मंडळींनी आपल्याला दिलेला आहे. आपल्या सर्व संतांबद्दल आपण या गोष्टी सगळ्या आपण करू, अभ्यास करू. आपल्याला सर्वांना वेळ द्यावा तसा सर्वांनी. खूप अभ्यास आपल्याला या बाबतीत करायचा आहे. मंदार यांचा खूप खूप आभार. मंदार पत्की, मनापासून खूप खूप आभार तुमचे. हे आमचे जावई आहेत आणि एवढा जिज्ञासू आणि अभ्यासू जावई आम्हाला मिळालाय, याबद्दल देवाचे आभार कसे मानावे. कारण काय आहे, मुलं आणि जावई किंवा सून आणि मुलगी यात एक फरक असतो. म्हणावा तर एक फरक असा असतो की मुलगा आणि सून मुलगा आणि मुलगी, आपला मुलगा आणि मुलगी हे कसे घडलेत हे आपल्यावर असतं. पण जावई रत्न मिळणे हा नशिबाचा भाग असतो. तर आम्ही लाटकर परिवार त्या बाबतीत आपण खूप खूप ऋणी आहोत देवाचे, की एक नशीबवान फॅमिली आम्ही आहोत की मंदार जावई सगळेच आमचे, सुरेश काकांचे दोन्ही जावई, माझे दोन्ही भाऊजी अगदी रत्न जावई आहेत. हनुमामांकडून हा शब्द शिकला बरं. हनुमामा मला म्हणतात आमचं जावई म्हणजे रत्न आहे. तशातली गोष्ट ही की रत्न जावई आहेत. आपले सगळे जावई रत्न आहेत, त्यात काही कोणाचं दुमत नाही. पण पर्टिक्युलरली आज मंदारला मी सांगू इच्छितो की खूप छान, खूप मजा आली. आणि मी आपला आज रिव्ह्यू घेऊया. सर्वप्रथम मान असं म्हणू नये आपण, मान हा शब्द चुकीचा राहील इथे. मी इच्छितो की सुरेश काका प्लीज अनम्यूट. आवाज येतोय काका? हा येतोय. हा बोला काका. येतोय. हा, आणि खूपच अभ्यासपूर्ण त्यांचा आहेच. त्यांचा अभ्यास विवेकानंदाचा, रामदासांचा त्यांचा अभ्यास भरपूर आहे. अगदी अभ्यास पूर्ण झाला त्यांचा. अगदी म्हणजे विवेकानंदाबद्दलची खरंच म्हणजे अगदी याच्यामध्ये म्हणजे मुलांना शालेय शिक्षणामध्ये काहीच माहिती मिळत नाही आपल्याला. त्यांनी जे सांगितलं होतं फक्त तेवढंच, म्हणजे जे परिषदेमध्ये जे टाळ्या वाजल्या तेवढा एकच प्रसंग त्यांच्यावरती जास्त फेमस आहे, हेच आपल्याला फक्त माहिती होतं. खरोखरच येते. तर त्यांनी म्हणल्याप्रमाणे पूर्ण त्यांचं जे चरित्र आहे, त्यांचं जे कार्य आहे ते समोर यायला आवश्यक आहे. खरंच आहे. त्यांनी ते जे आपल्या समोर मांडलं ते खूपच महत्वाचं वाटलं. खूप छान अभ्यासपूर्ण. हॅलो मंदार, खूप छान झालं. अभ्यासपूर्ण खूप छान झालं. तसा अभ्यास तुमचा आहेच आहे. रोज तर भेट होते, कौतुक असतंच. अशीच तुमची आध्यात्मिक प्रगती हो. रामदास स्वामींचे आणि विवेकानंदाचे विचार घेऊन जर चाललो तर मग माणसाला अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात कशी करायची ही हिंमत येणार. अशीच तुमची प्रगती हो. वाचत राहा. वाचनाची आवड आहेच आहे. तसं तुम्ही वेळ मिळाला की वाचता सगळं. अशीच प्रगती हो बस तुमची. पण आध्यात्मिक प्रगती नाही की वैचारिक प्रगती होतेच ना. हो ते अभ्यास काही फार काही नाही, पण त्यात थोडका जो आहे तो आपला छोट्या तोंडी मोठा घास. फार काही नाही. अजून तुमचा अभ्यास तुमचा भरपूर आहे. अभ्यास करत राहा. अजून आहे तुमचा भरपूर अभ्यास. अजून एखादं सेशन ठेवूयात ना. अजून एक सेशन ठेवूयात. दोघांचा अभ्यास सेपरेट करू आपण पुन्हा एकदा. रामदास स्वामी आणि विवेकानंद. हा, रामदास स्वामीला थोडासा वेळ कमी दिला गेला. ते वेळच्या याच्याप्रमाणे अजून पुढे रामदास स्वामीचं डिटेल आपल्याला घेता येईल. डिटेल मध्ये घेता येईल.
नाही, आणि त्यांचे प्रत्येक श्लोकाचा अन्वयार्थ घ्यायला गेलं तर खूप येते. मग 205 तेच म्हणालो मी. तसं एकेका श्लोकाच्या एका ओळीमध्ये वेगळं सेशन आपलं घ्यायला पाहिजे. हो. मोठे ते म्हणजे छान फक्त छान समानता होती म्हणून मी आज दोघांना एकत्र घेतले सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. बरोबर आहे. दोघांची समानता धरून तुम्ही ते थोडंसं त्यांचं तुमची इंट्रोडक्शन अशीच आध्यात्मिक प्रगती हो, वैचारिक प्रगती हो, याचा शालीला पुढे मागे फायदा, नंतर मग तिचं नाही, बरोबर निश्चित आहे. तिला तिच्यापर्यंत. संस्कार आपल्या वाचनाचा फायदा पुढच्या पिढीवर होतोच ना, संस्कार हो. चांगले होतात. तर छान, धन्यवाद, चांगलं केलं. थँक्यू. थँक्यू सुरेश काका, अंजू काकू, थँक्यू. उमेश काका, प्लीज अनम्यूट. उमेश काका शहापूरकर. मुंदार, हा, बोला. ज्या माणसाने शिवाजी सारखा माणूस घडवला, तू जर याला चांगलं व्यवस्थित ट्रॅक केलं तर आपल्यातला एक माणूस घडू शकतो काय. आणि स्वामी रामानंद तीर्थ म्हणजे स्वामी विवेकानंदांचं रामकृष्ण आश्रमामध्ये माझ्या मते भरपूर संग्रह, पण आपण जात नाही. बरोबर आहे. हो, कारण तिथे जायला पाहिजे आपण. म्हणजे आता आमच्याकडे बीड बायपासला आहे औरंगाबादला, हो. आपण त्या रामकृष्ण आश्रम मध्ये बरेच काम पण केलेलं आहे, पण तिथे जाऊन बसणं होत नाही. खरंच तिथे जे फॉलोअर्स आहे ते परमनंट आणि लॉंग टर्मचे फॉलोअर्स आहे मी बघतो तिथे. नाही, पुण्यालाही आहे, दांडेकर पुलापाशी आहे. हो, मला माहिती आहे ना, मी तिथे पण गेलेलो आहे, त्या सिंहगड रोडला ना. हा, सिंहगड रोडला, बरोबर. हा, तर छान आहे. दोन्हीकडे खूप म्हणजे आपण खरं फॉलो करत नाही. यात एक नवीन विजन तू दिलंय सगळ्यांना, आणि त्यांनी त्यातले आपले 10 जण जरी गेले तरी भरपूर नॉलेज येऊन जाईल त्याच्यात. हो, नाही, चांगलं आहे त्यांचं खरंच. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. माझ्या जीवनातल्या 2-3 कठीण प्रसंगावर मला स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा खूप फायदा झाला. म्हणजे अगदी शून्यात होतो तेव्हा त्यांचे वाचनास सुरुवात केली, त्याच्यामुळे मी खूप प्रभावित झालो त्या गोष्टींवर. हो ना. म्हणजे मी पण जायचो. हा, म्हणजे त्यावेळी मला काही माहित नव्हतं हे सगळं गोष्टींमध्ये, पण जेव्हा त्यांचं वाचन केलं तेव्हा जे काय थोडंफार झिरपलं 1-2%, त्यामुळे आज जे काय आहे ते आहे असं वाटतं मला. मी दर रविवारी जायचो तिथे पुण्यात असताना. मी आपलं SP कॉलेजच्या मागच्या गेटच्या तिथे राहायचो. मग रविवारी सुट्टी असायची, मग तिथे जायचो मी त्या दांडेकर पुलास. तुमचं वाचन भरपूर असेल त्या बाबतीमध्ये. मग तुम्ही नाही, माझं वाचन काहीच नसतं. जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा करायचो, आता काहीच नाही करत. ओके. आणि आधी करून ठेवलं असेल ना पण हे सगळं त्यांच्या बाबतीत. ज्या गोष्टी माहिती आहे त्या फक्त रिव्ह्यू घेतो, पण जास्त होत नाही आजकाल. सगळं जे युट्यूबने आपल्याला वाचन बंद करून टाकलंय. थँक्यू सर, ऑल द बेस्ट. थँक्यू उमेश काका. रेखा मावशी बोलू इच्छित आहेत. रेखा मावशी, प्लीज अनम्यूट. हा, संकेत ऐकू येतोय? एक मिनिट, दुसरा डिव्हाइस मी ऑन केलेला म्यूट करू दे. छान झालं भाऊजी, छान सांगितलं तुम्ही, आणि आम्हाला पण खूप त्याच्यामधून इन्फॉर्मेशन भेटली दोघांची. आणि एक मला शेअर करायचं वाटतं की जे त्यांनी भाषण दिलं होतं विवेकानंदांनी, आय वॉज फॉर्च्युनेट इनफ to be at Chicago at the same place at 125th anniversary of that speech. अच्छा, ओके. मी ते वर्ल्ड हिंदू कॉन्फरन्सला गेलो होतो, आणि तिथं 2000 हिंदू डेलिगेट्स होते अक्रॉस 100 कंट्रीज. तर छान, म्हणजे आपल्याला माहित पण नाही की हिंदू समाज खूप पुढे गेला आहे. आणि फॉर एक्झाम्पल सुरियन नावाची एक कंट्री आहे साऊथ अमेरिकामध्ये, तर त्याचा प्राईम मिनिस्टर हिंदू आहे. सो थँक्यू, आणि छान वाटलं इन्फॉर्मेशन. माझी आई बोलतीये. मग त्या अक्षय, त्या 150th अॅनिव्हर्सरी झाली त्याच्यामध्ये मग त्यांचे ओरिजिनल रेकॉर्ड लावले होते का मग स्वामीजींचे? हा, त्यांचं इंटेन्शन असं होतं की त्यांनी सुरुवात जी केली होती 150 इयर्स आधी, तर त्या बेसवर सगळे हिंदू एकत्र येऊन बाकी हिंदूंना कसं मोटिवेट करतील, काइंड ऑफ, ते तसं त्यांचं मोटिव्ह होता. तर 2000 लोक आले होते, आणि टू नेम अ फ्यू, मोहनदास पाई किंवा सुशील पंडित, हे जे आपले इंडियामधले मोठे मोठे लोक आहेत ते पण तिथे होते हजर. तर त्यांचे सेमिनार्स होते 5-6 डोमेन्स मध्ये, म्हणजे इकॉनॉमिक्स म्हणा किंवा फायनान्स म्हणा किंवा असे. सो ज्याला जे इंटरेस्ट असेल तो ते सेशन अटेंड करायचा.
सो इट वॉज, इमॅजिन करा की आपलं नेहरू स्टेडियम एवढं ते हॉल असेल किंवा त्या एरियाचं असेल ते, विच वॉज सेक्शन इन टू 10-15 हॉल्स. आणि मग ते 3 डेजचं होतं. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपण काही एवढं सेशन अटेंड करू शकत नाही, पण ऍटलिस्ट दिवसाला 5 जरी केले तरी एक अंदाज येतो की म्हणजे आपला पण समाज खूप पुढे गेला आहे. आणि तिथून पण त्या हॉलमध्ये ते जे झालं भाषण त्याच्यामध्ये म्हणजे मी आणि वैष्णवी होतो, तर ते एकदम म्हणजे भारी वाटतं, गुजबम्स येतात आपल्याला. ते गुजबम्प आले असेल अंगावर एकदम म्हणजे. हा करेक्ट आहे. म्हणजे खरंच. आणि ते फाउंडेशन स्टोन होतं त्यांनी जे लिहून जे त्या ज्या दिवशी ते बोलले ना, म्हणजे आणि म्हणजे ते एक प्रकार फाउंडेशन होतं त्यावेळेस त्यांनी जे केलं. करेक्ट. पण छान तुम्ही ते एकदम समराइज्ड वे मध्ये न डीप जाता ते सांगितलं ओव्हरव्ह्यू, आम्हाला पण ते खूप कळलं. अगदी डीप मध्ये जायचा प्रयत्न नाही केला, अगदी म्हणजे खूपच अगदी हे झालं असतं तर मग ते मजा नसते. राईट. पण मी असं रेकमेंड करेल की तुम्ही अजून एक सेशन घेऊन इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वामी विवेकानंद प्लस रामदास स्वामींचं सेपरेट घेऊन त्यांच्या जे काही तुम्ही अभ्यास केलाय ते प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये, हे अजून जर एक्सप्लेन केलं तर ते आम्हाला अजून हेल्प होईल. थँक्यू. आणि आईला बोलायचं माझ्या. मंदार, खूप छान आजचं सेशन, आम्हाला खूप आवडलं आणि तुमचा एवढा अभ्यास आहे हे आजच कळलं. आणि रामदास स्वामी आणि मनाचे श्लोक हा माझा खूप आवडीचा विषय आहे आणि मी त्याची परीक्षा पण दिलेली आहे. आणि खरंच आहे, रामदास स्वामींनी मनाला आवर घालण्यासाठी आणि कसं जीवन सुसह्य करता येईल ह्याचं मार्गदर्शन खूप छान केलेलं आहे. आणि आज तुमच्या या निरूपण म्हणा त्यातून आम्हाला खूप काही गोष्टी छान समजल्या. धन्यवाद. थँक्यू रेखा मावशी. थँक्स अ लॉट अक्षय दादा. छाया मावशी प्लीज अनम्यूट. छाया मावशी बोलू इच्छितात. हा बोला छाया मावशी. मंदार ऋषिकेश बोलतोय. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे विवेकानंदांचा जो टॉपिक तुम्ही घेतलेला आहे, येस, जसं अक्षय बोललेला, अगदी प्रिसाइज, कन्साइज, टू द पॉइंट, अगदी बिलकुल विषयाला न भरकटता जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगून. आणि मुख्य म्हणजे मी आता आईला ते सांगत होतो की जे पण तुम्ही काही गोष्टी सांगितल्या विवेकानंद स्वामीजींबद्दल, आता म्हणजे इट्स बीन अ लॉंग टाइम. बेलूरला जायचा माझा खूप दिवसापासून प्लॅन आहे. फिंगर क्रॉस्ड जेव्हा होईल तेव्हा होईल व्हिजिट. बट डेफिनेटली पुन्हा एकदा सिंहगड रोडचा जो आहे आश्रम लवकरात लवकर जायची डेफिनेटली इच्छा आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्याकडचं जे विवेकानंदांचं पुस्तक इट्स बीन अ लॉंग टाइम मी वाचून झालेलं आहे, पण पुन्हा एकदा ते हातात घेऊन नव्याने एक एक पान उघडायची इच्छा होतीये. सो थँक्यू व्हेरी मच तो टॉपिक टच केल्याबद्दल. आणि या विषयावरती नंतर कधीही म्हणजे आता तुमचा अभ्यास प्रचंड गाढा दिसतोच आहे, मग त्या काही वेगळं काही मला बोलायची गरज नाही. बट जेव्हा मी त्या बौद्धिक पातळीला येईल डेफिनेटली या विषयावर थोडंफार चर्चा करायला तुमच्याशी 100% आवडेल. तसं नाही, तुझं आहे. मंदार, खूप सुंदर केलात तुम्ही, मस्त छान वाटलं एकदम. अभ्यास खूप आहे खरंच. रेखा म्हणल्यासारखं अगदी माहित नव्हतं आम्हाला तुमचा एवढा अभ्यास आहे ते. छान आहे. मस्त. आणि पण अजून मनाच्या श्लोकाचं वगैरे रामदास स्वामींवरचं अजून आम्हाला ऐकायला आवडलं असतं खरंच. हा ते करतो, कारण एकाच खूप झालं असं दोन्ही गोष्टी. रामदास स्वामी म्हणल्यासारखं एका श्लोकाच्या एका ओळीमध्ये अन्वयार्थ खूप आहे, तसे 205 श्लोक आहेत. ते माझाही प्रयत्न आहे की मी अशा वहीमध्ये सगळे लिहून त्याचे माझ्या भाषेमध्ये लिहून ठेवतोय. अच्छा, छान, गुड. श्लोकाचा अर्थ माझ्या भाषेत मला काय कळतं त्याच्याप्रमाणे. आता ते 205 हळूहळू वेळ मिळतोय. थोडक्यात पण छान, अगदी सगळं आलं त्याच्यामध्ये पूर्ण. मस्त सांगितलं. हा, मी पण समीक्षिक आहे ना रेखा सारखं. रेखा आम्ही दोघी परीक्षा दिल्या आणि आम्ही समीक्षिकेचं काम करतो रामदास स्वामी. मग तुमच्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला रामदास स्वामींचं. तुमच्या एवढा अभ्यास नाही करणार आमचा. मंदारजी पप्पा बोलतायत. जावई ते छान शांत वाटलं. विवेकानंदाचं ब्रीफ मधलं चरित्र आणि खास करून मनाच्या श्लोकाचं अर्थ समजून सांगण्याची हातोटी, हे याच्यासाठी कारण मनाचे श्लोक आम्ही आता ह्या लॉकडाऊनचा परिणाम म्हणजे संध्याकाळी एकत्र बसतो आणि आम्ही दररोज 5 ते 10 श्लोक वाचून एकाचा तरी अर्थ सांगायचा प्रयत्न करतो. तर
मला वाटत नाही की माझ्यासकट कोणी त्यात 100% एक श्लोकाचा पूर्ण अर्थ सांगू शकतो. कारण तुम्ही म्हणजे आपण एकाच श्लोकाचे अनेक पैलू आहेत. हा, एका श्लोकात. आणि आता तुमची जी डायरी दाखवली त्याहून मला एक अभ्यासाची नवीन दिशा मिळाली. मनाचे श्लोक वाचायचं, स्वतःच्या मनाशी बोलायचं आणि आपल्याला जे सुचतं ते त्यात घेऊन काढायचं. थँक्स फॉर दॅट. अँड रिअली जसं पहिल्यापासूनच तुमचा स्वभाव शांत मितभाषी मला सगळं माहिती आहे, परंतु यू आर रिअली ग्रेट. आणि या क्षेत्रातही तुम्ही हा ग्रेटनेस एक्वायर करता त्याबद्दल अभिनंदन. आणि मला हेच म्हणायचं की आजच्या तरुणांनी ह्या अध्यात्माकडे विशेष लक्ष देऊन त्याचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी करून समाजासाठी करावा. दॅट यू आर डुइंग. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. छान, चला धन्यवाद. मस्त छान वाटलं. थँक्यू. थँक्यू छाया मावशी, दादा, रमेश काका, थँक्स अ लॉट. आणि खूप खूप छान वाटतंय आज. आपण पुन्हा एकदा US ला जाऊया आपण. मयुरीताई, हा बोला नरेंद्र काका. हा संकेत, मी जरा बोलू इच्छितो. मंदारजी धन्यवाद, तुम्ही अतिशय छान ओव्हरव्ह्यू दिला आणि अतिशय म्हणजे या दोन व्यक्तींबद्दल आपण जसं म्हणालात की या दोघांचं कार्य हे बाहेर आलेलं नाहीये किंवा त्यांना ती लेवल त्यांची अचीव झालेली नाही. दॅट इज रिअली गुड थिंग. आणि आपण जसं म्हणालात त्याप्रमाणे हे दोन्हीही व्यक्तिरेखा अशा आहेत, यांच्याबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं हा एक फार मोठा विषय आहे. पण तुम्ही आज जे दोन्हीही टॉपिक घेतले ते अतिशय छान दोन्हीही विषय घेतले. ज्यात रामदास स्वामी आहेत आणि विवेकानंद जी आहेत, मोठे माणसं आहेत दोघे. त्यांच्याबद्दल ओव्हरव्ह्यू जो दिला तो फार छान आहे. मला एकच पॉइंट इथे आपल्याला असं सांगावा वाटतोय की माझे चुलत सासरे वसंतरावजी कुलकर्णी ते या रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाबद्दल प्रचंड, त्या माणसांनी अतिशय काम केलेलं आहे. अतिशय निग्रही व्यक्तिमत्व. मी महाडला फॉर्च्युनेटली आय वॉज इनफ फॉर्च्युनेट की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणात मी महाडला काम करायचो, जिथं शिवथर घळीमध्ये महाराजांनी दासबोध लिहिला असं जे सांगितलं जातं. आय वॉज लकी इनफ टू रीच देअर. आणि फॉर्च्युनेटली माझे चुलत सासरे पण आले होते आणि आय वॉज इनफ फॉर्च्युनेट की आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकलो. आणि त्यांनी हे सगळे मनाचे श्लोक ब्रेल लिपीमध्ये कन्वर्ट करून अंध लोकांसाठी उपलब्ध करून दिले. दिस इज रिअली अ ग्रेट अचिव्हमेंट जी आमचे चुलत सासरे, ही इज नो मोर नाव. आमचे म्हणजे राहुल जो माझा मेवणा आहे त्याचे काका सख्खे वसंतरावजी कुलकर्णी. सो आय वुड लाईक टू पे होमेज टू हिम. आणि ह्या महत्वाचा पॉइंट होता, म्हटलं आपल्याला सांगावं की प्रत्येक जण आपापलं कार्य करत राहतं, तर त्या दृष्टीने दिस पॉइंट टू बी नोटेड, बाकी काही नाही. आणि वी शुड नो बेसिकली वी एज ए फॅमिली आपण ही गोष्ट आपल्या सगळ्यांना कळायला हवी आहे. आज काय आहे की त्यावेळी मी एकच माणूस असत होतो महाडमध्ये, मराठवाडी माणूस मी होतो तिथे. मी सगळे मराठवाडी जमा करून त्यांना टीव्हीवरती दाखवले माझे सासरे आहेत म्हणून. त्यांची छान मुलाखत झाली होती दूरदर्शनवरती. आय वॉज इनफ फॉर्च्युनेट. म्हणजे जस्ट एक पॉइंट टू बी, मला असं वाटलं की हा पॉइंट इथे रिलेव्हंट आहे आणि सांगितला पाहिजे, बाकी काय नाही. थँक्यू. चांगलं आहे. थँक्यू नरेंद्र काका. मी जसं म्हणलं तसं आपल्या फॅमिलीमध्येच खूप हे आहे, प्रतिभा आहे. ती प्रतिभा प्रत्येकापर्यंत पोहोचावी आपल्याला खरंच माहिती नसतं. उदाहरण आजचंच उदाहरण आहे मंदार यांचा अभ्यास. हा आपण यापूर्वी आपण अशा प्रकारे त्यांचा अभ्यास कधी पाहिला नव्हता. तर प्रत्येकाचा अभ्यास असाच आपण पाहणार आहोत. प्रत्येकाने बोललं तर त्यांचा अभ्यासही होईल आणि आपल्यालाही कळेल की आपल्या फॅमिलीमध्ये काय प्रतिभा आहे, कुणाचं कुठे मार्गदर्शन घ्यायचं ते एक हिंट मिळेल आपल्याला प्रत्येकाला. जर जीवनात कुठेही अडकलो तर अशा वेळेस या विषयावर कोण छान बोललं होतं आणि त्यांना चांगलं ही व्यक्ती आपल्याला चांगलं मार्गदर्शन या सिच्युएशन मध्ये करू शकते, हे लगेच कळेल आपल्याला. त्यामुळे खूप खूप आभार मानतो मी उपस्थितांचे. हनुमामा बोलू इच्छितात. हनुमामा. हॅलो, ऐकू का? हो, बोला. आज त्यांनी जे सांगितलं विवेकानंदाबद्दल अतिशय उत्कृष्ट सांगितलं. विवेकानंदाबद्दल त्यांनी सांगायचं की त्यावेळेस त्यांनी शिकागोला ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणले, त्यांचं ते अतिशय
जागतिक भाषण जगात भाषण ते प्रसिद्ध झालं आणि हिंदू धर्माविषयी पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला. आणि हा इतका मोठा विषय आहे, त्यांनी पुढच्या वेळेस फक्त विवेकानंदच घेऊन बोलावं. रामदास स्वामीबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी रामदास स्वामीबद्दल सांगितलं, मला सुद्धा थोडा बहुत अभ्यास आहे. ते त्यांनी सगळं सांगितलं की मना सज्जना भक्तिपंथाचे जावे, मनानं सज्जन व्हावं का सज्जनानं मनासारखं वागावं का मन सज्जन आहे म्हणून असं करावं. जसं ते प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ असतात, तसं जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. याच्यामध्ये दुसरा एक असा कन्सेप्ट असा आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे हा स्पष्ट झाला, याचं उत्तर विचारी. संपलं इथं. या ठिकाणी फुल स्टॉप असावा असं काही लोकांचं म्हणणं आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी आहे सुखी. आणि हे जर खोटं असेल, मना शोधून पाहे, विचारी मना तू शोधून पाहे. तर ते विचारी वेगळे आणि शोधून पाहे असं असं ते प्रत्येक श्लोकाचे इतके वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत की अतिशय अगाध विषय आहे, फार मोठा विषय आहे रामदास स्वामीचा. त्यांनी जो अभ्यास करायला तर त्यांनी रामदास स्वामीवर वेगळं बोलावं आणि विवेकानंदला वेगळं बोलावं. रामदास स्वामीबद्दल मनाच्या श्लोकात सुद्धा वेगळं बोललं पाहिजे, दासबोधारपणा वेगळं बोललं पाहिजे. इतके म्हणजे आगाध विषय रामदास स्वामी. त्यांना मी मंदाराच्या अभ्यासाबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचे कौतुक करतो. आणि त्यांचा आमचा काही जास्त संबंध आला नाही कुठेही जास्त बोलण्यामध्ये आणि चर्चेमध्ये. त्यांना इतकी माहिती आहे हे आम्हाला प्रथमच आज कळालं. आम्ही भाग्यवान आहोत, तुमच्या भाच्याला असे जावई भेटले. थँक्यू. थँक्यू मामा. थँक्यू. थँक्यू हनुमामा. हनुमामांचा या विषयावर अभ्यास आहे. खूपच खूप खूप धन्यवाद हनुमामा. चित्रात्या बोलू इच्छित आहे. चित्रात्या तुम्हाला रिप्लाय देऊ इच्छित आहे. चित्रात्या. हॅलो. हा बोला त्या. हॅलो. हा हा. मंदार, खूप छान संकलन केलं तुम्ही. हा मंदार. हा बोला. हा, तुम्ही खूप छान संकलन केलं. एक दोन म्हणजे त्यांची व्याप्ती चरित्र असलेल्या व्यक्तींचा कॉम्बो पॅक आम्हाला खूप छान मांडला तुम्ही. कमी वेळामध्ये कॉम्बो पॅक सध्याच्या युगातला शब्द. कॉम्बो पॅक तुम्ही छान मांडलात. म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त त्यांचे जे काही चरित्र तुम्हाला आम्हाला मांडायचं होतं ते तुम्ही मांडलं. आणि तुम्ही मितभाषी होता, पण हा असा अभ्यास इतका गाढा आहे आज समोर आला आम्हालाही. आणि छान वाटलं तुमचं ऐकून. अजून ऐकायची खूप इच्छा आहे. नेक्स्ट टाइम आम्ही वेट करतोय. आम्हाला थोडं ते द्या, तुमच्या जवळचं जे काय आहे ते आम्हाला शेअर करा. आणि खरंच विवेकानंदांच्या चरित्रापासून खूप मुलं किंवा आजची पिढी ही दूर आहे. आपल्याकडे जनरल एक टिपिकल इतिहासच मुलांसमोर मांडला जातो. हे चरित्र म्हणजे खरं तर यायला पाहिजेत. आणि अजून एक शेअर करा वाटतं की तुमचे जे सॉफ्टवेअर मधले तुमची पिढी आहे त्यातून तुम्ही हा वेळ काढून काहीतरी छान वेगळं करतायत. म्हणजे अदर दॅन तुमचा जॉब किंवा रोजचं जे काही प्रोफाईल आहे त्याच्यापेक्षाही नक्कीच पुढच्या पिढीला याचा फायदा होत असतो. बाय डिफॉल्ट आम्ही पाहिलंय शाल्वीचं ते पसायदान वगैरे, तिने छान केलं होतं. म्हणजे तो इम्पॅक्ट तुमचा आलेला आहे तिच्यात. खूप मस्त. कीप गोईंग आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. जसं तू सांगितलं, मेसेज युथला मेसेज दिलेला आहे स्वामी विवेकानंदांनी, पण आपला युथच त्यांच्यापासून असं स्वतःहून दूर जातोय. एक आपलं मिशन वास्तव म्हणावं लागेल. मी मयुरीताईला रिक्वेस्ट करतो, पुन्हा एकदा US ला जाऊ आपण. मयुरीताई आणि राजदीप, प्लीज अनम्यूट. हाय संकेत. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि प्रकाश मामाला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा पहिले तर. आणि आज म्हणजे मंदार दादाचं होतं, आज आम्ही पहिल्यांदाच आलोय, सुट्टी असल्यामुळे जमलं. तर म्हणजे आधीपासूनच जसं लग्न ताईचं झालं तेव्हापासून म्हणजे मंदार दादाचं नेहमी असतं. म्हणजे ते जे काही मार्गदर्शन करतात, सांगतात ते म्हणजे खूप असं विचार करूनच असतं. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा खूप ऑलराऊंड अभ्यास आहे. म्हणजे असं नाही एकाच ह्याचा आहे, सगळ्या म्हणजे गोष्टींचा खूप ऑलराऊंड अभ्यास आहे. तर म्हणजे आमच्यासाठी खूप एक चांगलं मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्याकडे जाऊन बरंच त्याच्या नॉलेजचा आम्हाला खूप फायदा झाला. छान म्हटलं. आणि म्हणजे आता मी कधी वाचत नाही, म्हणजे वाचनाचं नाहीये मला, पण असं एक इच्छा होती की त्यांच्याबद्दल वाचावं किंवा ऍटलिस्ट युट्यूबवर तरी.
म्हणजे त्याच ज्या गोष्टी आहेत शाळेत शिकलो तेवढ्याच माहिती आहेत, पण आता खूप इच्छा होती असं म्हणजे त्या टॉपिकला टच झालं तर. आणि ते मंदारला म्हणले तसं बरोबर आहे की हे खूप अंडररेटेड आहेत. म्हणजे आपल्याला ना एका दोन असतील त्यांच्यावरती चॅप्टर, पण त्याच्यापेक्षा जास्त कधी असं फार बुक शाळेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कधी नव्हतं. असं आई वडिलांकडनं ऐकलंय किंवा बाहेर असं ऐकलंय, पण अभ्यासक्रमात कधी एवढं मिळालं नाही. पण त्याच्याविषयी इतकी पुस्तकं आहेत तर याची ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांच्याविषयी अजून माहिती घेऊन अजून अभ्यास करण्याचा, की त्यांची पर्सनॅलिटी कशी होती, काय नॉलेज होतं, सगळ्या गोष्टी जाणून. तर एक आता आम्ही म्हणजे अजून एक थोडा आमचा अभ्यास वाढवू त्या बाबतीत नक्कीच आजच्या सेशन नंतर. जरूर जरूर. थँक्यू थँक्यू मयुरी, थँक्यू राजीव. थँक्यू मयुरीताई, राजदीप. दोघे US ला आहेत, वर्क फ्रॉम होम आहे त्यांचं. आणि हॅलो. दोघांचे वर्क फ्रॉम होम आहेत आणि आज सॅटर्डे संडे मुळे त्यांना एक आपली मेजवानी आपण त्यांना सादर करतोय. त्याचा उद्या पण आहे अशीच मेजवानी आणि थोडस ताट मोठं आहे उद्याचं बरं का. तर नक्की नाही, आम्हाला खूप वाईट वाटतंय की मिस झालं. काल म्हणजे सांगत होते आई ताई की खूपच छान झाले सचिन दादा, म्हणजे सगळेच आतापर्यंतचे ना. मी रेकॉर्डिंग आम्ही तेच रेकॉर्डिंग पाहू. आम्ही आता की नाही सगळ्यांचे म्हणजे मिस झाला आहे ना, त्यांनी थोडासा वेट करा. प्रत्येकाला आपण पोहोचवू, प्रत्येकाचं भाषण प्रत्येकापर्यंत पोहोचवू, असाच एक पर्पज आपला आहे. आणि खूप खूप धन्यवाद मयुरीताई आणि राजदीप. आणि मयुरी खूप छान फोटो काढलायत महाराजांचा बरं का, मस्त खूप छान आहे. थँक्यू. प्रयत्न केला थोडासा. छान छान काढला. खूप छान चित्र काढलं, खूप छान, मस्त मस्त. धन्यवाद. खूप छान सेशन झालं तुमचं आज. थँक्यू थँक्यू बघा. माहित होतं मला, मी आलो होतो ना गणपतीच्या वेळेस, तुमची ही कला माहित होती मला तुमची. खूप छान तुम्ही सुंदर आणि ते म्हणालात की नाही, मना सज्जन आहे. लहानपणी आपण फक्त शाळेमध्ये फक्त म्हणून दाखवायचो किंवा आपण कोणी घरी पाहुणे आले तर म्हणून दाखवायचं मना सज्जन, अर्थ आपण कधीच घ्यायचा नव्हता. खूप छान सांगितलं. छान झालं. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे दोघांचंही एका ठिकाणी तो वेळ आपल्याला खूप कमी पडला आणि सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांच्या याच्यासाठी तुम्ही दोघांचंही सेशन वेगळं वेगळं ठेवा. सध्या 2020 केलंय, बघू नंतर टेस्ट मॅच करता येईल. छान बघा. थँक्यू थँक्यू. तुमच्या एन्करेजमेंटमुळे काका, तुम्ही एन्करेज केलं त्या दिवशी खूप म्हणून. तुम्हाला म्हणालो मी की तुम्ही सुरुवात करा, तुम्ही ऑटोमॅटिक तुमचा वेळ कसा जाईल तुम्हाला कळणार. बरोबर आहे. थँक्यू. ऑल दी बेस्ट. थँक्यू 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 मंदार. समीर पाटील आणि मधुरा मामी बोलू इच्छित आहेत. समीर मामी. हा संकेत, तुला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. हा मंदार बद्दल बोलायचं झालं तर थोडंसं लेट जॉईन झालो आम्ही, काही कारणानिमित्त जॉईन नाही होऊ शकलो. पण मंदारचा स्वभाव माहिती आहे, थोडासा बॅकग्राऊंड. मधुरा मामी पण ते तिची मैत्रीण आणि ते कॉमन फ्रेंड असल्यामुळे थोडासा स्वभाव पहिल्यापासून माहिती आहे. तर तो मितभाषी आहे, जास्त बोलत नाही, शांत आहे. तर हे सरप्राईज होतं ऍक्च्युली की तो म्हणजे हे खरंच या पिढीसाठी, या जनरेशनसाठी सरप्राईज आहे की IT मध्ये असून सुद्धा स्वामी रामदासांचा आणि विवेकानंदांचा अभ्यास एवढा गाढा आहे. तर खरंच हे कौतुकास्पद आहे. आणि आपण जसं सगळे म्हणाले तसं आपण फक्त एवढंच ऐकलेलं आहे की शिकागोमध्ये भाषण झालं आणि त्यांनी ब्रदर्स अँड सिस्टर म्हणाले, तर तेवढंच आपण वाचत आलो. पण त्याच्या पुढचं एवढं संकलन त्यांनी खूप छान केलं. तर खरंच छान वाटलं ऐकून. मंदारचं अभिनंदन. थँक्यू 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 समीर, थँक्यू सो मच. मी RM कुलकर्णी, राहुल मामा बोलतोय. राहुल मामा प्लीज अनम्यूट. हॅलो मंदारजी. नमस्कार. हा अभिनंदन. म्हणलं खूप छान सेशन घेतले तुम्ही, गावचा आढावा. आणि नक्कीच मी आयोजकांना विनंती करेल की यांचं मंदारजीचं 2 सेशन, एक सेपरेट स्वामी समर्थ रामदास आणि एक
स्वामी विवेकानंद अजून थोडं डिटेलमध्ये व्यवस्थित ठेवावं, आयोजकांनी पुन्हा त्यांना एकदा संधी द्यावी असं मी माझ्याकडून आयोजकांना विनंती करतो. आणि खूप छान. थँक्यू. थँक्यू राहुल मामा. राहुल मामाचा सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्यावर खूप अभ्यास आहे, राहुल मामाचा सुद्धा. आणि मी राहुल मामालाच रिक्वेस्ट करू इच्छितो की तू स्वामी विवेकानंदांचा आमचा अजून अभ्यास करून दे तुझ्या दृष्टीने. जो जसा जग पाहतो तसं त्याचा अभ्यास होतो, तसं त्या दृष्टीने म्हणजे एखादा श्लोक असेल त्या दृष्टीने जो जसा वाचतो तसा त्याला अर्थ त्याचा अवगत होत असतो. तर मला वाटतं राहुल मामाने बोल माझा अभ्यास नाही पण मी करेल, प्रयत्न करेल. मला माहिती आहे अभ्यास. चालेल. तर कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी प्लीज चॅट बॉक्स मध्ये तसं सांगा मला. आणि सचिन मामा बोलू इच्छितोय. सचिन मामा. सचिन मामा बोल. अनम्यूट म्यूट आहे. हॅलो बोल ना मामा, आवाज येतोय? सचिन मामा बोल प्लीज. संकेत, तोपर्यंत मी एक बोलू इच्छितो. प्लीज. आता ज्या कोणाला म्हणजे विवेकानंद स्वामीचं म्हणजे वाचायचं असतं किंवा हे आहे, तर एक छोटंसं पुस्तक आहे गॉस्पेल ऑफ स्ट्रेंथ नावाचं. तर ऋषिकेश वगैरे म्हणत होते की पुस्तक आहे म्हणजे वाचायचं किंवा ते जाऊ शकतात रामकृष्ण मठात. तर हे छोटं पुस्तक आहे गॉस्पेल ऑफ स्ट्रेंथ. यातलं एक कोट आहे, म्हणजे एक म्हणजे अवजड 100 किलो एवढं एक कोटचं वजन आहे असं हे पुस्तक आहे. छोटंसंच आहे, अगदी 40 पानांचं. तर हे पुस्तक कोणी घेऊ शकतात म्हणजे समजा जर कोणाला वाचायची इच्छा असेल. पुस्तकच आपल्याला या गोष्टी शिकवत असतात. आमच्या माझा स्वामी विवेकानंदांचा पहिला परिचय सांगायचा झाला, माझा पहिला स्वामी विवेकानंदांची परिचय सांगायचा झाला तर माझ्या आजोबांची कळमनुरीला खूप मोठी लायब्ररी होती. माझा आवाज येतोय ना? माझा आवाज येतोय ना मंदार? येतोय. तर कळमनुरीला माझे आजोबा बाबूराव नांदापूरकर यांची एक खूप मोठी लायब्ररी होती. म्हणजे घरी तर खूप म्हणजे प्रचंड पुस्तकांची लायब्ररी होतीच, पण ते स्वतः एका लायब्ररीचे ते डिरेक्टर पदावर होते. त्यांना इथे औरंगाबादमध्ये त्यांना उत्कृष्ट लायब्ररी म्हणजे हा एक उत्कृष्ट लायब्ररीयन म्हणजे लायब्ररीचा संग्रह उत्कृष्ट म्हणजे त्या अवॉर्डची कॅटेगरी मला एक्झॅक्टली लक्षात नाही आता, पण उत्कृष्ट लायब्ररी असा एक अवॉर्ड त्या लायब्ररीला मिळाला होता कळमनुरीच्या औरंगाबादमध्ये. तर त्या लायब्ररीमध्ये माझा पहिला म्हणजे आजोबांच्या घरी जी लायब्ररी होती तिच्यामध्ये माझा स्वामी विवेकानंदांशी पहिला परिचय झाला होता. आणि त्याच्यानंतर मी खूप बऱ्यापैकी थोडंफार वाचन आहे माझे त्या स्वामी विवेकानंद बद्दल. आणि त्यानंतर सर्वांना मी सांगू इच्छितो, जसं युट्यूबवर आपण म्हणतोय ना की युट्यूबवरच आजकाल आपण अभ्यास करतो, तर युट्यूबवर शिवाजी भोसले नावाचे एक छान वक्ते आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंदांचा एका तासामध्येच खूप छान हे सांगितलं आहे, जीवन चरित्र म्हणता येईल आपण त्याला. तर ते आवर्जून सगळ्यांनी ऐकावं अशी मी नम्र विनंती करेल सगळ्यांना. त्यानंतर सचिन मामा आता आवाज प्लीज अनम्यूट करून बघ ना, आवाज येतोय माझा सचिन मामा? प्रकाश मामा, प्रकाश नांदापूरकर. मंदारजी छान. हॅलो, बोला. सांगितलंय. ऍक्च्युली हा वन डे मॅच होता, तुम्हाला दोघांचं पण वन डे मॅच मध्ये पूर्ण डिटेल द्यायचं होतं. पण आता नंतर जे त्यावेळेस दोघांचा सेपरेट विषय जरी तुम्ही ठेवला तरी छान होईल, अजून छान होईल. थँक्यू. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा. थँक्यू.
थँक्स. बोल बोल सचिन मामा येतो. संकेत बोल बोल. हा तुमचा नाही कट होतोय सचिन मामा आवाज. विवेकानंदावर आणि यांची पण आपली होती त्यावेळेस पण मी स्वभाव आहे. सचिन मामा थोडा आवाजात प्रॉब्लेम आहे. पुन्हा एकदा अनम्यूट करून बघ ना. हा बोल बोल. ऐकू ना आवाज? हा आता बोल प्लीज कंटिन्यू. हा सॉरी सचिन मामा. म्हणलं मंदार आता सगळ्या अर्चनाच्या मोबाईलवरून ट्राय कर ना. तुझा नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम वाटतोय तर अर्चनाच्या फोनवरून कर ना सचिन. नाही आवाज येत नाहीये. अर्चना पाटील या नंबरवरून पण आवाज येत नाहीये. ओके आय थिंक काहीतरी एरर आहे त्याच्या एंडला. हा बोल सचिन मामा एकदा ट्राय कर. हा बोल. सचिन मामा बोल. हॅलो. हा बोल बोल येतोय आवाज बोल. मला मंदार खूप छान सांगितलं आणि त्यांचा स्वभाव मितभाषी असं वाटत नाही मला पण. म्हणजे मी त्यांना भेटलो होतो. मितभाषी तर आहेत पण आज त्यांचं जे वक्तव्य होतं ते वाटलं नाही. ते एकदम उत्कृष्ट वक्तव्य केलं त्यांनी आणि त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या धन्यवाद. खूप छान वाटलं. थँक्यू सचिन मामा. थँक्स अ लॉट. मनोज मालेगावकर बोलू इच्छित आहेत. बोला. हॅलो संकेत. बोला. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मंदारजीनं खूपच छान केलं आज संकलन. आणि सर्वप्रथम तर आश्चर्य वाटलं की एवढं सॉफ्टवेअर IT फील्ड आहे त्यांची आणि त्यांना एवढं नॉलेज, त्यांचा अभ्यास, खूप कौतुक आहे त्यांचं. आणि स्वामी विवेकानंद बद्दल जे संकलन मांडलं ते खूपच छान आहे. आणि त्यांनी हिंदू धर्मासाठी जे जे केलं त्यांनी लिमिटेड टाइम मध्ये ह्यांनी खूप छान सांगितली माहिती. तसंच रामदास स्वामींबद्दल खूप श्लोकांचा व्यवस्थित अर्थ खूप कमी वेळात चांगला समजला आम्हाला. आणि त्यांना एक रिक्वेस्ट आहे, नेक्स्ट सेशन मध्ये थोडा अर्थ अजून रामदास इतर श्लोक सुद्धा थोडं सांगावेत आम्हाला. नक्की. आम्ही त्याबद्दल काही एवढं वाचन नाही आमचं. पण तुमचं खूप कौतुक आहे. तुमची फील्ड वेगळी असून एवढा अभ्यास, खूप अभिनंदन, खूप छान आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच मनोज मामा. मला वाटतं जर कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी प्लीज चॅट मध्ये मला सांगा. आणि मंदार भाऊजी बोल ना. बोलू दे. बोला. काय बर्थडे बॉय. बोला. पुढारी नेते आमचे. बरं. प्रकाश मामा आणि संकेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच प्राचिताई. थँक्यू. मला असं वाटतं साल्वी कसं वाटलं? मस्त वाटलं.
शाल्वी समोर बसून बाबाला एनकरेज करत होती थ्रू आउट पूर्ण वेळ. हो ना. शाल्वीचं पसायदान आपण एके दिवशी ठेवूया. हा शाल्वी, तू त्याचा तिची इच्छा होती. त्या दिवशी पसायदान निरूपण होतं तेव्हा ती खूप एक्सायटेड होती. मला पण शिकायचंय, मला पण बोलायचंय. तिला पसायदानचा तिचा स्वतःचा जो समजलेला अर्थ आहे तो एकदा सांगायचा आहे. हो, आणि मला माझ्या डोक्यामध्ये आहे ते, मी तिला एके दिवशी ते आम्हाला ऐकायचंय पुन्हा एकदा. आणि ते फेमस झाले. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. सर्वांचेच आभार. पण थँक्यू बेटा. थँक्यू शाल्वी. बाळू प्रकाश मामाने सुद्धा थँक्यू म्हणलेलं आहे. तर थँक्यू सो मच आजच्या उपस्थित मंडळींचं. मंदारचे खूप खूप आभार. खूप ऋणी आहोत आम्ही त्यांचे. आणि जसं मी सांगितलं, आणि सर्वांचीच इच्छा आहे मंदार, की तुम्ही पुनश्च एकदा दोघांचं सेपरेट एकदा स्वामी विवेकानंद आणि रामदास स्वामी यांचं दोघांचं सेपरेट एकदा तसं सेशन आमच्यासाठी प्लीज वेळ द्यावा. तसं तुम्ही मला प्लीज एकदा आम्हाला तसा एकदा पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी द्या, अशी सर्वांतर्फेच मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि सगळ्यांनाच आज खूप मजा आली. या थँक्यू मंदार. थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन तुमचे. प्राचीताई तुमचे खूप खूप अभिनंदन. मस्त मजा आली आज. थँक्यू सो मच. आणि आजचं सेशन थांबण्यापूर्वी आज मी सर्वांना अशी एक काही सूचना आहेत. तर सूचना अशी आहे की आज आता एक सेकंड. सूचना अशी आहे की सॅटर्डे संडे खूप, म्हणजे मला सॅटर्डेला बोलायचंय, मला संडेला बोलायचंय, अशा खूप रिक्वेस्ट येत आहेत. आपल्याकडे थोडासा वेळेची त्या दिवशी सुद्धा कमतरता येते. यात काही हे नाही. सॅटर्डे संडे थोडस आपण किती सेशन ठेवणार ना, अशी गोष्ट आहे. आणि वर्क फ्रॉम होम असणारी लोक आणि बरीचशी मंडळी अशी आहेत की ज्यांना सॅटर्डे संडेलाच वेळ मिळतो. तर त्यांना माझं अशी रिक्वेस्ट आहे की मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. खूप म्हणजे माझी पण इच्छा आहे की प्रत्येकाला तसा चान्स मिळावा. आणि त्या दृष्टीने आणि सर्वांचीच अशी इच्छा आहे, ज्यांना ज्यांना मी बोललो त्यापैकी, तर त्यांची सुद्धा इच्छा आहे की ठीक आहे, आपण सॅटर्डे संडेला थोडस जास्त वेळ या बाबतीत देऊया. आणि तर त्या अनुषंगाने मी असं प्लॅन करतोय की उद्या सकाळी, म्हणजे उद्या आहे 21 जून, तर उद्या आपण फादर्स डे आणि योगा डे असे दोन्ही ऑकेजन 2 वेळेस आपण अटेंड करणार आहोत. आणि योगा डेला आपल्याला एक छान असे स्पीकर लाभलेले आहेत. आणि मुद्दाम हे सर्व सांगायचं, तसं आपण डिस्क्लोज करणार नाहीत अशा गोष्टी असं आपलं ठरलेलं आहे की सरप्राईजच आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाचं एक सरप्राईज घेऊ. जेव्हा आपल्या समोर पत्रिका येईल तेव्हाच आपण बघा की आजचा स्पीकर कोण आहे. ती एक एक्साइटमेंट वेगळी असते. आणि प्रत्येकाचं आपण प्रिपरेशन पाहतोय, सर्वजण खूप छान करत आहेत. आणि आपल्याला दिसतो तो 1च तास, पण त्या 1 तासामागे प्रत्येकाचं खूप छान प्रिपरेशन असतं. प्रत्येकाने त्याला दिलेला एक वेळ असतो. तर त्याचं कौतुक आपण इथे साजरी करणारच आहोत. त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण उद्या सकाळी 8:30 वाजता सेशन ठेवणार आहोत एक. आणि सर्वांना अशी सूचना आहे की योगा करायच्या दृष्टीने सर्वांनी तसं जॉईन व्हावं. आणि आपले जे टीचर असतील, योगा टीचर आहेत, तर ते आपल्याला खूप छानरित्या योगाचं सगळं नॉलेज देणार आहेत. आपल्याकडे जर योगा मॅट्स असतील तर तशा रेडी असू द्या. सकाळी 8:30 वाजता सगळेजण हजर राहा. आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन उद्याच्या योगा डेच्या दिवशी आपण सकाळी 8:30 वाजता, म्हणजे रविवार आहे उद्या, त्यानुसार आपण हे सगळं प्लॅन केलेलं आहे.
तर त्यानुसार आपण सकाळी 8:30 वाजता मी तुम्हाला मोस्टली हीच लॉग इन आयडी राहील, यात काही शंका नाही. यावर सगळ्यांनी सकाळी 8:30 वाजता जॉईन व्हावे अशी एक नम्र विनंती मी सर्वांना करू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट अशी की फादर्स डे आहे, तर असाच एक काय म्हणू त्याला बाप माणूस आपल्या समोर येणार आहे. सगळ्या फादर्स डे आपण साजरी करणार आहोत आणि ते सुद्धा एक वेगळ्या पद्धती आहे. म्हणजे यावेळेस थोडस वेगळा वे आहे, त्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अनुषंगाने उद्याचं आपले दोन्ही सेशन्स असणार आहेत. सगळ्यांनी जरूर अटेंड करावे. आणि जर तुम्ही जर प्रत्येक जे भाग म्हणजे ज्यांना बोलायचं आहे, जे स्पीकर्स व्हायचं आहे, ज्यांना असं वाटतं की मला तसा चान्स मिळावा, त्यांनी मला तसं कळवा. मी नक्की सर्वांना वेळ देण्याचा प्रयत्न करतोय. आणि एरवी वीकडेजला आपण तसं जंबल न करता सॅटर्डे संडेला थोडेसे जास्त सेशन आपण ठेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू इच्छितोय. मी खूप खूप आभार मानतो सर्वांचे. आणि आजचा दिवस खूप छान गेला. सर्वांचे खूप खूप आभार आहेत. मनपूर्वक सर्वांच्या ऋणात मी आहे, त्यात काही शंका नाही. उद्या आपण भेटूया. संकेत, थँक्यू व्हेरी मच. सो मच. थँक्यू फॉर गिव्हिंग अपॉर्च्युनिटी. खूपच छान व्यासपीठ दिल्याबद्दल थँक्यू. हेच नाही बरं का, म्हणजे या दृष्टीने सेशन नाही, मंदार हे खूप छान गिटार वाजवतात, त्यानंतर ते नाटक छान लिहितात आणि स्वतः ऍक्टिंग छान करतात, डान्स ते उत्तम करतात. असं एक ऑलराऊंडर आमचे जावई बापू आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा आपण पोहोचायचा प्रयत्न करूया मंदार सगळ्यांपर्यंत. चालेल ना? जरूर जरूर बघू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ऑल. उद्या सकाळी 8:30 वाजता भेटूया आणि त्याचे डिटेल्स मी थोड्या वेळातच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवेल. पण सगळेजण आवर्जून 8:30 वाजता याच इथेच आपण भेटूया. आणि उद्याचा संध्याकाळचा वेळ तर आपला हा नक्की आहेच. सकाळी योगा डे, संध्याकाळी फादर्स डे. थँक्यू सो मच ऑल. दिस इज संकेत देशमुख सायनिंग ऑफ. थँक्स अ लॉट. लव्ह यू ऑल. आणि तुम्हाला सर्वांना फादर्स डे, योगा डे याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.